हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गौरांगा। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुलं वाचरे कृपादामोनिते। हरे कृष्णा। तर आम्ही आज मॅरेथॉन साठी थोडं बाहेर आलेलो आहे आणि इथं थोडं सिग्नलचा इश्यू असल्यामुळं व्हिडिओ कदाचित माझा ऑन नाही राहणार आहे, पण आवाज येतोय सर्वांना. प्रशांत येतोय ना आवाज? हो, क्लिअर येतो. येस प्रो. तर आपलं वृंदावन मधील 6 गोस्वामींना समर्पण, ज्यामध्ये षडगोष्ठी अष्टकम अष्टक 2 नाना शास्त्र विचारन एक निपुनो सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्कालिको वंदे रूप सनातनौ रघुवीरो श्रीजीव गोपालको। श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेममय सेवेत रममान असत. तर 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता आणि शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने जे सखोल शास्त्राचे सखोल अभ्यास त्यांनी केला. जरी ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहत होते, स्वतःला कधी त्यांनी उच्च लेखलं नाही, नम्र भावामध्येच त्यांनी राहिले. त्याच्यामुळे ते नेहमी म्हणायचे
हे राधे ब्रजदेवी के चलते, हे नंद शुनो कुता, हे राधा, हे कृष्ण, तुम्ही कुठे आहात? तर हे षडगोस्वामी अष्टकमचा शेवटचा जो अष्टक आहे त्याच्यामधला श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं कशा प्रकारे जरी ते भगवंतांना बघत होते, जरी ते एवढ्या भक्तीमध्ये, प्रेम भावामध्ये होते नेहमी, जसं साधना भक्ती, वैदिक साधना भक्ती, रागानुगा भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती, सगळ्यात उच्च स्तराचा आहे प्रेम भक्ती. तर त्या प्रेम भक्तीवरचे होते, मंजरी आहेत ते, पण त्यांचा नेहमी भाव होता एकदम नम्रतेचा भाव. स्वतःला कधी मोठं नाही लेखलं त्यांनी, आणि त्यामुळेच भगवंताला खूप प्रिय. तर विद्या विनयने शोभते, आपण ते शाळेमध्ये बघतो, आपण शाळेमध्ये ते पहिल्यांदा लिहितात विद्या विनयने शोभते, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की नम्र व्हावं. भौतिक जगामध्ये पण, दुर्दैवानं भौतिक जगामध्ये सगळ्यात मोठं कोणाला व्हायचं ते बघतात. आध्यात्मिक जगतामध्ये आपली भावना असली पाहिजे, कशा प्रकारे आपण गोपीर भरतूर पदकमलयो दास दास दासानुदास, हे जे चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे त्यानुसार आपण वागण्याचा किंवा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर भौतिक जगामध्ये बॉसानो बॉस, मी कसं दुसऱ्यांच्या वरती जाऊ आणि मला कशी दुसऱ्यापेक्षा जास्त मोठी नोकरी मिळेल, मोठं नाव कमवेल, मोठा पगार होईल. बाकी भौतिक जगातल्या ज्या काही यश यश मिळालेलं आहे अशी भावना आहे, तर त्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात. आध्यात्मिक जगतामध्ये हे आनंद किंवा जी भावना आहे तर ती सर्व आंतरिक आहे, बाहेरच्या लोकांना ते समजणारी नाहीये. तर त्यामुळं हे 6 गोस्वामी जे होते, तर ते तर एकदम जे पापी लोक होते किंवा जे डाकू लोक होते, दरोडे करणारे, त्यांना पण ह्यांनी खूप प्रिय असायचे. बाकी समाजामधील लोकांना पण ह्यांना त्यांनी कधी दुसरा द्वेष केला नाही, त्यामुळे सगळ्यांना ते आवडायचे. अशा प्रकारे आपल्याला एक आदर्श आहेत 6 गोस्वामी, त्यांचं जीवन, त्यांची विरक्ती, त्यांची भावभक्ती, त्यांचं भगवंताचं प्रेम आणि भगवंताचं नेहमी चिंतन, मनन, ध्यान. तर हे एक खूप मोठा आदर्श आपल्याला आहे. त्यामुळेच आपल्याला एक आपल्या स्टँडर्ड म्हणजे आपलं वैदिक खास करून आपल्या गौडीय संप्रदायामध्ये 6 गोस्वामींचं खूप मोठं वर्णन आणि स्थान आपल्याला बघायला मिळतं. तर आपण चर्चा करत आहोत वेगवेगळ्या 64 अंगाची. त्यामधले आपण 60 अंग बघितले होते, 59 बघितले होते, आणि 60 पासून जे 5 महत्वाचे अंग आहेत त्याची पण आपण चर्चा चालू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जो 12वा अध्याय आहे, 12व्या अध्यायामध्ये थोडंसं ऑलरेडी 60 पासून म्हणजे आपण 60 पासून 63 बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आणखी एकदा 13व्या अध्यायामध्ये पण त्याचा विस्तार रूपाने थोडं आणखी बघणार आहे. त्यामुळे आता त्यामुळे वैष्णव सेवा आपण हा एक अंग बघितला होता. कशा प्रकारे 56वा अंग होता तो. त्याच्यामध्ये खूप वैष्णव सेवा. वैष्णव सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. वैष्णव, कारण भगवंत वैष्णवाची सेवा करायला बघतात. त्यामुळे आपण तर वैष्णवाची सेवा करायला खूप उत्साही राहिलं पाहिजे. खास करून बऱ्याच वेळेस आपण जेव्हा गृहस्थांना, खास करून जेव्हा आपण रविवारी मंदिरामध्ये येतो, तेव्हा खूप मोठी संधी असते वेगवेगळ्या भक्तांना वेगळी सेवा करण्याची. वैष्णवांनी जेव्हा आपण प्रसन्न करतो वैष्णवांना, तेव्हा खूप सोपा मार्ग आहे भगवंतांना प्रसन्न करण्याचा. तर जे आपण बघतो कशा प्रकारे वक्रेश्वर पंडित, तर एक एक भागवत कथाकार होता आणि त्यांनी एक महान भक्ताला अपराध केला होता, पण त्यांनी वक्रेश्वर पंडितांना खुश केलं. त्यामुळे त्या अपराधाबद्दल त्यांना माफ केलं झालं.
कोणी सांगू शकतं का ते कोण होते? कोणाकडून तो अपराध झाला आणि कोणाच्या प्रती अपराध झाला? रूप गोस्वामी. नाही नाही नाही, मी एक हिंट पण सांगितलं. वक्रेश्वर पंडितांना त्यांनी खुश केलं. वक्रेश्वर पंडित जेव्हा नाचत होते तेव्हा त्यांनी त्यांना थोडं जागा केली, म्हणजे लोकांना बाजूला केलं, सरकवलं वगैरे, जागा केली. त्यामुळं त्यांच्या नाचल्याला 72 घंटे ते नाचायचे लगातार. जीव गोस्वामी. शेवटचं एखादं कोणी सांगू शकतो? सांगायची इच्छा आहे? भागवत कथाकार होता तो आणि त्यांनी अपराध केला होता. देवानंद पंडित प्रभूजी. हा, देवानंद पंडित, बरोबर. कोणाच्या प्रती अपराध केला होता माताजी? वो नहीं याद नहीं. बलरामजी. नाही 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 नाही, ज्यांच्या घरी श्रीवासाचार्य. रोज संध्याकाळी श्रीवास. कीर्तन करायचे भक्त. श्रीवासाचार्य ना. श्रीवासाचार्य. श्रीनिवास हा, आचार्य. बरोबर बरोबर, हा. श्रीवास ठाकूर. तर देवानंद पंडित बघा, कथाकार होते ते. एवढे मोठमोठे कथा करायचे, खूप विद्वान, खूप प्रसिद्ध. पण एके दिवशी ते कथा करत होते, त्यांच्या सगळ्या मुलांना घेऊन, त्यांचे सगळे शिष्य होते, त्यांना सगळ्यांना घेऊन बसले होते. आणि आपले श्रीवास ठाकूर ते जात होते. जाता बघितलं, एक कथा चाललेली आहे, भागवताची कथा चाललेली आहे. भागवत किती शुद्ध करणार आहे, भागवताप्रती ते आकर्षित झाले आणि भागवताप्रती जाऊन ते बसले तिथे. आणि भागवताचं श्रवण करत त्यांच्या अंगावर काटे, म्हणजे शहारे निघायला लागले. त्यांना खूप ते एकदम भावुक झाले, त्याच्यामध्ये भावभक्ती त्यांची प्रकट झाली. आणि जेव्हा हे त्या शिष्यांनी बघितलं, त्या मुलांनी बघितलं, तर त्यांनी, अरे हे काय भावुक लोक आहे, भावुक व्यक्ती आहे, ह्याला बाजूला काढा, हे कशाला इथं आपल्याला हे करतोय, शो ऑफ करतोय, असं त्या लोकांना वाटलं. आणि त्यांना उचललं आणि तिकडं बाहेर निघून गेलं. आणि हे दामोदर हे खास करून कशा प्रकारे त्यांच्या गुरुनं बघितलं, पण त्यांनी त्याला काही बोलले नाही, देवानंद पंडित. आणि बघा, म्हणजे कोणी काही बोलत नाही म्हणजे ते त्याच्यामध्ये त्यांना ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काही बोलले नाही आणि ते घेऊन गेले. मात्र भगवंत प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड असतो भगवंताकडे. चैतन्य महाप्रभूंच्याही लक्षात आलं. बघा, कुणी कोणाला सांगितलं पण नव्हतं इथे. शिवाज ठाकूरने कधी कंप्लेंट नाही केली की बघा भगवंता, मला त्यांनी उचलून टाकलं इकडं. किंवा देवानंद पंडितच्या शिष्यांनी पण नव्हतं सांगितलं, हे कुणालाच माहित नव्हतं. पण हे चैतन्य महाप्रभूला कळालं. चैतन्य महाप्रभू एकदा जेव्हा देवानंद पंडित चालले होते गंगेला नहायला, आंघोळ करायला, तेव्हा ते पळत पळत गेले आणि त्यांचं ते भागवत घेऊन ते फेकून देणार होते. एवढा त्यांना राग आला. ते म्हणले, अरे तू भागवत वाचतोस, पण तू भक्ताला जाणत नाही, वैष्णवाला जाणत नाही, तुझा भागवताचा काय फायदा आहे? तू भागवत कथाकार आहेस, पण भक्त काय असतो, वैष्णव काय असतो, हे तुला माहित नाहीये. तर ते भागवत वाचून तू म्हणजे पालच्या घड्यावर पाणी, असं म्हटल्यासारखं. तर चैतन्य महाप्रभू खूप राग आला होता. पण तेच देवानंद पंडित, त्यांनी जेव्हा एकदा वक्रेश्वर पंडित नृत्य करत होते, आणि वक्रेश्वर पंडित भगवंतांना खूप प्रिय आहेत, चैतन्य महाप्रभू खास करून. तर जेव्हा नाचत होते तेव्हा खूप सगळ्यांनी घेरलं होतं. कारण कुणी जर खूप सुंदर नृत्य करत असेल आणि वेळेचं भान नसून कीर्तन करत असेल, तर ते खूप आकर्षिलं जातं. तर सगळ्यांनी घेरून त्यांना कीर्तन करत नृत्य बघत होते. आणि त्याच वेळी देवानंद पंडित आले आणि त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं, म्हणजे मोठं मोठं गोल केलं, जेणेकरून त्यांना नाचण्यासाठी जागा चांगली मिळेल. आणि हे मात्र चैतन्य महाप्रभूंनी हे त्यांना म्हणजे त्यांना कळालं, आणि तेव्हा मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना हे केलं. तर बेसिकली
जेव्हा एखादा अपराध घडतो, तर ऍक्च्युली अपराध घडल्यावर त्या व्यक्ती त्या भक्ताच्या प्रतीच आपण माफी मागितली पाहिजे. पण जर आपला जो भाव आहे, भाव शुद्ध झाला, त्याच्या प्रती जी घृणा होती, द्वेष होता किंवा मत्सरता होती, तर ती भावना झाली, सेवेची भावना झाली किंवा शुद्ध भावना झाली, तर ती अ, तर ते माफ होऊन जाते. आणि भक्तीमुळेच हेच होऊ शकतं. ऍक्च्युली जर अपराध कोणाचा झाला ना, तर भक्ती करणं खूप कठीण जातं. कारण भगवंत त्यांची कृपा काढून घेतात. त्यामुळे वैष्णवांना सेवा करणे आणि त्यांना खुश करणे हे खूप महत्वाचं अंग आहे आपल्या भक्तीमध्ये. कारण आपल्याला भक्ती करायला खूप म्हणजे कलियुगामध्ये एवढे म्हणजे दिवसेंदिवस अ, वेगवेगळ्या कसोटी, वेगवेगळे समस्या उद्भवत चाललेल्या आहेत. आणि भक्तीमध्ये पण बऱ्याच वेळेस आपल्याला शक्य नाही की रोज नित्यम भागवत सेवा या भक्तांच्या समवेत येऊन आपण भागवत ऐकणं किंवा भक्तांच्या समवेत येऊन आपण मंगल आरती करणे, सगळ्या आरती करणे, हे सर्व शक्य नाहीये. तर त्यामुळं आता आपण कुठेतरी जसं शहराच्या कुठेतरी एका कानाकोपऱ्यात आपलं घर आहे, पण तरी पण आपण भक्ती करू शकतो. पण ते आपलं प्रामाणिक भक्ती महत्वाची आहे. कारण भगवंत आपल्याला बघत असतात. त्यामुळे भक्तांना आणखी एक गोष्ट आहे. ऍक्च्युली भक्तांना खूप धीर पडतो किंवा त्यांना खूप म्हणजे सहानुभूती होते किंवा त्यांना समाधान लागतं की भगवंत मला बघत आहेत. भगवंत माझ्या बरोबर आहेत. आज मी जशा प्रकारे मी जप करत आहे, तसं भगवंत मला आदान-प्रदान करणार आहेत. माझा जप भगवंत स्वीकार करतील जर मी तो प्रामाणिकपणे केला तर. मी पूर्ण माझी शक्ती, माझी जी काही जे काही माझ्यामध्ये आहे, ते पूर्ण मी त्या जपामध्ये किंवा भक्तीमध्ये मी लावेल. मग एक कोणी झाडू करत असेल ना, झाडू पोछा, तर ते पण हे भगवंताचं घर आहे, भगवंताच्या प्रश्नासाठी मी करत आहे. एवढ्या एका भावानं आपण भगवंताला जिंकू शकतो. एवढी सोप्यातली सोपी भक्ती आपल्याला मिळालेली आहे. हे खूप मोठं आपल्या प्रभुपादांचं आणि गुरुजनांचं आपल्याला हे वरदान आहे. तर त्यामुळे आपण त्यांना नेहमी धन्यवाद दिलं पाहिजे. आणि जसे ज्याप्रमाणे शास्त्र आपल्याला दिले आहेत, निचोड करून दिलेले आहे, एक सार दिलेला आहे. कशाप्रकारे आपण कुठल्याही स्तरावर जरी असलं, तरी आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो आणि भगवंताला गाठू शकतो. भगवंत जे ज्ञानी आणि योगी लोकांना अशक्य आहे ते पकडणं. ज्या कर्मी लोकांना ते अशक्य आहे, पण भक्ताला ते सहज काही शक्य आहे. त्यामुळं एवढ्या छोट्या वयामध्ये म्हणजे एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये बघा, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष जीवन जगायचे लोक. त्रेतायुगामध्ये, पुन्हा नंतर द्वापर युगामध्ये आणि कलियुगामध्ये एवढं एक 100 वर्ष पण म्हणले ते पुन्हा आता हळूहळू कमी चालले आणि आपल्याला भक्तीमध्ये यायला पण आपल्याला वर्षानुवर्षे गेल्यानंतर आपण भक्तीमध्ये आलेलो आहे. एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढ्या कमी वयामध्ये आपण भक्ती केली, तर ती पण भक्ती आपण पूर्णत्वाकडे आपण जाऊ शकतो. पूर्ण आपल्या म्हणजे जे आपण आत्मा आहोत, त्या आत्म्याचं सार्थक आणि साक्षात्कार आपण करू शकतो. तर अशी ही भक्ती एवढी शक्तिशाली आहे. त्याला आपण खूप गंभीरतेने केली पाहिजे आणि आपण प्रभुपादांना, गुरुजनांना आणि सर्व भक्तांना धन्यवाद दिला पाहिजे. आणि एक शेवट सांगून आपण चालू करूया. राधानाथ स्वामी महाराज सांगतात की दुसरे भक्त आपल्याला प्रभू म्हणतात, हे खूप मोठी आपल्याला गोष्ट आहे. दुसऱ्या भक्तांना आपल्याला माहित नाही आपल्या हृदयात काय चाललेलं आहे, आपल्या विचारामध्ये काय चाललेलं आहे. आपण कशा प्रकारे म्हणजे वेगवेगळे जे अनर्थ आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत. तर ते बघत नाहीत ते. त्यांनी जर बघायला चालू केलं तर ते प्रभू नाही म्हणणार. ते म्हणतात, "हे राक्षसा, हे म्हणजे म्हणजे भौतिकवादी तुझे तुझे विचार आहेत, तर भौतिकवादी माणसा, असं ते म्हणतात. पण ते म्हणणार नाही असं. कारण भक्त आपल्याला नेहमी चांगलंच बघतील, आपल्या दोष नाही बघणार. आणि त्यामुळे ते प्रेरणा देतील आपल्याला आणि आपल्याला वरती उचलतील आपल्या भक्तीसाठी. तर त्यामुळे आपण जे प्रभू म्हणतायत भक्त आपल्याला, तर ते प्रभू किंवा माताजी, तर हे खूप मोठं हे आहे. आपल्याला त्यांनी आदर्शपूर्वक बोलत आहेत.
तर त्यामुळे आपण प्रत्येक भक्ताला एक चांगल्या भावनेनं आपण त्यांच्याशी आदान प्रदान केलं पाहिजे. तर भक्तीचे 5 अंग शेवटचे. तर आपण हरे कृष्ण. तर आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे आणि आता शेवट मथुरा निवास मध्ये आपण आलो होतो. तर मथुरा निवास वाचून मग 13व्या धड्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला हे 5 अंग अभ्यास करायचे. कारण रूप गोस्वामींनी ऑलरेडी 64 अंगाचं वर्णन केलं होतं, पण तरी पण त्यांनी पुन्हा एकदा हे किती शक्तिशाली आहेत आणि हे किती महत्वाचे आहेत ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी 13व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. त्यामुळे आपण मथुरा निवास वाचून मग पुढे 13व्या अध्यायामध्ये जाऊया. तर 12व्या अध्यायातला पान नंबर 118 मध्ये मथुरा निवास वाचायचा आहे. हरे कृष्ण प्रभूजी वाचू का? पद्मपुराणात मथुरा, द्वारका आणि तत्सम तीर्थस्थानामध्ये निवास करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तेथे असे म्हटले आहे, अशा विविध तीर्थस्थळी जाणे म्हणजे भवबंधनातून सुटका करून घेणे होय. मात्र ही मुक्ती म्हणजे परम पूर्णत्व नव्हे. अशी मुक्त अवस्था प्राप्त केल्यानंतर मनुष्याने भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ केला पाहिजे. ब्रह्मभूत अथवा मुक्त अवस्थेच्या प्राप्तीनंतर मनुष्य पुढे प्रगती करून भक्तिमय सेवेची प्राप्ती करू शकतो. भगवंताविषयक दिव्य प्रेममयी भक्तिमय सेवेची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. आणि जो मनुष्य मथुरा मंडळात काही क्षणाकरिता देखील निवास करतो त्याला ही गोष्ट अतिशय सुलभपणे प्राप्त होते. पद्मपुराणात पुढे असे म्हटले आहे, असा कोण व्यक्ती आहे जो मथुरेच्या भूमीचे पूजन करण्यास मान्यता देणार नाही. मथुरा नगरी सकाम कर्मी लोकांच्या मनातील इच्छा आणि आकांक्षा आणि परब्रह्मात विलीन होण्याची मुक्तिकामी लोकांची इच्छा अशा सर्वच प्रकारच्या इच्छा पूर्ण करू शकते. ज्यांना केवळ भगवंतांच्या दिव्य सेवेतच रत होण्याची इच्छा आहे, अशा भक्तांच्या इच्छा मथुरा नगरीत निश्चितच पूर्ण करते. वैदिक शास्त्रात असेही म्हटले आहे, मथुरा नगरीमध्ये केवळ 1 दिवस निवास केल्यानेही मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी दिव्य प्रेम विकसित करू शकतो. ही किती अद्भुत गोष्ट आहे. ही मथुरा नगरी तर वैकुंठ धामापेक्षाही अधिक महान आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर मथुरा निवास तर म्हणजे धाम निवास, बेसिकली तीर्थस्थानामध्ये जाणे आणि निवास करणे. तर आपले जे सगळे आचार्य होऊन गेले, त्या सर्व आचार्यांनी बघतो आपण ते नेहमी धामामध्ये राहायचे आणि त्यांनी धामामध्ये राहून भक्ती करायचे. तर खास करून जर बघितलं तर धाम निवास हे खूप शक्तिशाली माध्यम आहे. कारण आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा आपल्याला आपली चेतना बनते. जसं आपण राहतो तसं आपण बनतो. त्यामुळं आपलं वास्तव्य कुठे आहे हे खूप महत्वाचं आहे. तर जसं प्रभुपाद जेव्हा जुहूमध्ये मंदिराची स्थापना चालली होती, मंदिर बनवायचं चालू होतं, तेव्हा एवढा आवाज येत होता, ठोकाठोकी, पुन्हा ते वेल्डिंग, पुन्हा ते गज हे करणं आणि म्हणजे खूप खूप आवाज येत होता. तर भक्तांनी प्रभुपादांना म्हणले, प्रभुपाद तुम्हाला इथे किती त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला वृंदावनमध्ये किंवा मायापूरमध्ये घेऊन जातो. तर प्रभुपाद म्हणे की मला इथे वृंदावन आणि हे अभिन्न वाटतं. कारण भगवंत इथे वास आहे, भगवंताचं मंदिर इथे, भगवंताची इथं सेवा केली जाते. तर मला असं नाही की इथून मला सोडायचं, इथून मला बाहेर जायचं आहे. तर प्रभुपादांनी अमेरिकेत राहून पण प्रभुपादांना प्रभुपादांना एकदा विचार आला, अरे मी एवढं लांब आलेलो आहे, अमेरिकेमध्ये आलेलो आहे, माझे सगळे गुरु बंधू सगळे मायापूर धाम मध्ये आहेत
आणि ते जन्माष्टमी साजरी करत आहेत. पुन्हा माझ्या गुरु महाराजांच्या सगळ्या जे काही इच्छा आहेत ते पूर्ती करायचा ते प्रयत्न करत आहेत. मी मात्र इकडे एकटाच एवढं लांब आलेलो आहे. पण त्यांना लगेच स्मरण झालं की मला गुरूंची आज्ञा होती. मला गुरूंच्या आज्ञेला मी जर पूर्ती करत असेल तर मी गुरुच्या संघामध्येच आहे. गुरु त्यांच्या आज्ञेमध्ये आपल्याला संघ देतात. तर हा साक्षात्कार त्यांना आला आणि त्यामुळेच प्रभुपाद नेहमी म्हणायचे की मी कधीच माझ्या गुरूंच्या म्हणजे विलग झालो नव्हतो. नेहमी माझे गुरु माझ्या बरोबर असायचे. तर आपण बघतो सध्या पण प्रभुपादांचे शिष्य आहेत. तर ते शिष्य त्यांच्या शिष्यांना धामवास करण्यासाठी खास करून घेऊन जात असतात. आपल्या खास करून कार्तिक यात्रेमध्ये आषाढी यात्रेमध्ये धामवास करण्यासाठी खूप म्हणजे महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळं येणं प्रकारे ना यात्रा घेऊन धामवास करतात. कारण एक भक्तिविनोद ठाकूरांचं एक भजन आहे आणि ते भजन खूप शक्तिशाली आहे. भक्तिविनोद ठाकूर त्यांनी जे भजन लिहिलेत तर ते एक अप्रतिम भजन आहेत. आणि खास करून भक्तीमध्ये मी मागे पण सांगितलं होतं की कशा प्रकारे जर आपण आपला जो मनोभावना आहे ती जर शुद्ध करायची असेल तर वैष्णव भजन गाणं तर हे खूप आपल्याला पोषक आहे भक्तीसाठी. तर वैष्णव एक मिनिट मी एक उघडत आहे ते एक मिनिट. अरे तर जे आचार्य खास करून भक्तिविनोद ठाकूर, नरोत्तमदास ठाकूर तर त्यांचे जे भजन आहेत तर ते खूपच शास्त्राचं जे निचोड आहे त्यांनी ते दिलेलं आहे. तर एकच मिनिट. तर हे भजन आहे शुद्ध भकत चरण रेणू भजन अनुकूल. तर तुम्ही नंतर ते पाहू शकता. माझ्याकडे इंग्लिश मध्ये आहे ते इंग्लिश मी शेअर करते. पण नंतर तुम्ही स्वतः नंतर बघू शकता. त्याच्यामध्ये कशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूरांनी खूप सुंदर भाव सांगितलाय की खास करून एकादशीचं महत्व पण सांगितलं आणि चैतन्य महाप्रभू ज्या ठिकाणी गेले किंवा ज्या ठिकाणी त्यांनी वास केला तर त्या ठिकाण किंवा ते धाम आपण भक्ताच्या संघामध्ये आपण त्याचं म्हणजे दर्शन घेतलं पाहिजे आणि त्याचा तिथे वास केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात गौर आमार जे सब स्थाने कोरलो भ्रमण रंगे से सब स्थान हेरी गो आम्ही प्रणयी भकत संगे. जसं इथं आपण मथुरा निवास आपण बघत आहे. तर त्याचप्रमाणे आज बघतो आपण बरेच लोक आम्हाला म्हणतात आम्ही चारधाम यात्रा केली, आम्ही इकडं तिकडं वृंदावनला पण जाऊन आलो, मथुरेला जाऊन आलो. पण मग कोण जाऊन येतात ते ट्रॅव्हलिंग एजन्सी असतात किंवा त्यांचे वेगवेगळे टुरिस्ट एजन्सी असतात आणि त्यांच्याबरोबर ते जातात. पण तो जो भाव आपण धाम करताना किंवा धाम दर्शनला जाताना असायला पाहिजे ते भाव त्यांना मिळणार नाही. कारण जोपर्यंत आपण भक्तांच्या संघामध्ये जाणार नाही तीर्थयात्रा तोपर्यंत ते शुद्धीकरण करणार नाहीये. आणि त्यासाठी इथं भक्तिविनोद ठाकूर लिहितायत की शरणागतीच्या ह्याच्यामध्ये गौर आमार जे सब स्थाने करोल भ्रमण रंगे. माझं नेहमी मी धामवास करावा
ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या भक्तांनी तिथे वास केलेला आहे. तर प्रणयी भकत संगी, तर जे भक्त एकदम दृढ आहेत भक्तीमध्ये, त्यांच्या संघामध्ये मी वास करा मी धामवास करावा. आणि त्याबरोबर ते सांगतात, मृदंग वाद्य शुनिते मन अवसर सदा जाचे, गौरविहित कीर्तन शुनी आनंद हृदय नाचे. त्याच्यामध्ये पण ते सांगतात की जेव्हा मी मृदंगाचा आवाज ऐकतो, माझ्या हृदयामध्ये अं, अं, म्हणजे मला खूप प्रेरणा मिळते आणि लगेच मला तिथे जाऊन त्या कीर्तनामध्ये भाग व्हावा, सहभागी व्हावं अशी इच्छा होऊन जाते. आणि तेवढंच नाही, तर मी जेव्हा ते भजन ऐकतो किंवा वैष्णवगीत ऐकतो, तर तेव्हा ज्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये कृष्णाच्या लीलेचं वर्णन केलं, भगवंताच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे, तेव्हा माझं हृदय हे नाचतं, आनंदामध्ये नाचतं. तर असं ते लिहितायत. आणि त्यांनी तर महान गृहस्थ कसं असावं, एक संन्यासी कसं असावं, तर ते एक म्हणजे एक उच्च स्थान त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर एवढ्या गृहस्थ असून पण त्यांनी भक्तीला मात्र एक उच्च स्थान त्यांच्या जीवनामध्ये दिलं होतं. कशाप्रकारे ते इथे लिहितायत पण, की जेव्हा मी घरी यायचो, तेव्हा मला घर हे वृंदावन आहे असं वाटायचं, गोलोक आहे असं वाटायचं. जे दिन गृहे भजन देखी गृहे ते गोलोक भाय, चरण सेतु देखिया गंगा सुख नसीम पाय. त्याच्यामध्ये पण ते लिहितात की कशा प्रकारे जेव्हा आमच्या घरामध्ये भक्तिमय वातावरण असतंय, भक्तीचं वेगवेगळे अंग पालन केले जातात, तेव्हा आमचं घर हे गोलोक वृंदावन अभिन्न होतं. आणि जेव्हा मी चरणामृत घेतो भगवंताचं चरणामृत, तेव्हा जी गंगा जी भगवंताच्या चरण कमलापासून निघते, तर तिचं मला स्मरण होतं. आणि मी माझ्या आनंदाला काही सीमाच राहत नाही. आणि दुसरं सांगतायत आणखी, तुळशीचं पण सांगतायत. तुलसी देखी जुडाय प्राण माधव तोष निजानी, गौर प्रिया साक सेवन जीवन सार्थक मानी. तर सगळ्यांना एक मला विनंती आहे की हे जो वैष्णव भजन आहे, शुद्ध भक्त चरण रेणू, तर ह्याचं जरूर तुम्ही एकदा म्हणजे श्रवण पण करू शकता गायलेलं, आणि त्याबरोबरच ह्याचा अर्थ पण बघा. आणि वृंदावनमध्ये रोज म्हणजे सॉरी एकादशी दिवशी खास करून हे एकादशी दिवशी भजन गायलं जातं. भागवत क्लासच्या अगोदर रोज हे एकादशी दिवशी भागवत चालू व्हायच्या अगोदर हे गायलं जातं. कारण ह्याच्यामध्ये एकादशीचं महत्व सांगितलंय. माधवती ती भक्ती जननी. तर ते सांगतात कशा प्रकारे जेव्हा आम्ही तुळशीचं झाड बघतो, तेव्हा तेव्हा पण माझा हृदयामध्ये आनंद उद्गदित होतो. आणि अ, अं, त्यांना स्मरण होतं की कशा प्रकारे भगवंत पण या तुळशीच्या पानाद्वारेच प्रसन्न होऊ शकतात किंवा समाधानी होऊ शकतात, किंवा त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे समाधान मिळेल. नाहीतर जसं आपल्याला माहिती आहे, तुळशी टाकल्यावरच भगवंत जे तराजूमध्ये हे होतं, तर तुळशी टाकल्यानंतर तुळशी वरती आली म्हणजे तुळशी खाली गेली, असं भगवंत असतं. त्यामुळं भगवंताला खूप प्रिय आहे तुळशी. आणि त्याच्यानंतर मग शाक कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना किती प्रिय होतं, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे ते आपल्या पूर्ण भावभक्तीचं वर्णन करत आहेत. असे भक्तिविनोद ठाकूर आहे. तर आपले जे आचार्य आहेत, तर त्या आचार्यांना अ, त्यांच्या जीवनाद्वारे आणि त्यांच्या भक्तीद्वारे त्यांनी आपल्याला खूप सुंदर शिकवण देतात. तर हे 5 ॲटम जे आपण शेवटचे 5 अंग बघणार आहे. तर तुम्हाला ऑलरेडी आपण संस्कृतमध्ये ते पी-डी-एफ पाठवलं होतं. कुणी बघितलंय का? भक्तिविनोद ठाकूरांचं प्रशांत कुणी ऑलरेडी पाठवलं होतं आपल्या ग्रुपमध्ये.
प्रशांत तू एकदा उघडता का ते? हा, कारण हे आता शेवटचे 5 अंग मला फक्त दाखवायचे होते. कशा प्रकारे हे आपले रूप गोस्वामींना सर्व श्लोकाच्या रूपामध्ये ते लिहिलेलं आहे आणि प्रभुपादांनी आपल्याला ते सुंदररीतीनं आपल्या जसं आचार्य आहेत, ते आचार्य ज्या म्हणजे टाइम प्लेस देश काळ आणि परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार कशा प्रकारे आपण जे ज्ञान आपण प्रोजित तुम्ही उघडा शेअर करा. तर जे ज्ञान सध्याच्या समाजामध्ये किंवा सध्याच्या वातावरणामध्ये लोकांना किंवा भक्तांना पालन करता येईल, समजेल, तर त्या भावनेमध्ये त्याचं तात्पर्य आणि त्याचं टीका लिहितात. तर त्याचप्रमाणे प्रभुपादांनी पण आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये हे 64 अंग समजून दिलेत आणि आपल्याला त्याच्यावर खूप सुंदर आपल्या जीवनामध्ये कसे हे पालन करायचे त्याचं मार्गदर्शन पण त्यांनी दिलेलं आहे. तर रूप गोस्वामींनी तर पूर्ण शास्त्राचं वेगळ्या भागवत, पुराण आणि त्याचबरोबर वेगवेगळे पुराण, नरसिंह पुराण, वामन पुराण, एवढंच नाही तर उपनिषद आणि सर्व शास्त्र या सर्वांचं म्हणजे संदर्भ घेऊन हे सर्व 64 अंग आपल्याला समजून दिलेत आणि ते आता आज शेवटचे अंग आपण 5 अंग बघत आहोत. तर खास करून तर ह्याच्यामध्ये रोजी तुम्हाला एकदम खाली जावं लागेल. करेक्ट रोजी. 63 सॉरी 61 बघा, 61 60 वरती जावा, थोडस वर जावा. अच्छा, खाली गेलं का प्रोजेक्ट? खाली गेलं होतं आता वरून. ह्याच्या खाली खाली मंडली जाऊ, खाली जाऊ खाली. तर एवढं सगळं त्यांनी आपल्याला पूर्ण संस्कृतमध्ये सगळं दिलं होतं. आता आचार्यांनी आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार आपलं एकदम सोपं करून दिलंय. असं वाचायचं असतं तर आपल्याला एकदम कठीण गेलं असतं. ऑफकोर्स ज्याला संस्कृत शिकलंय त्याला ते कठीण नाहीये, पण आपल्यासारख्यांना जेवढं स्थायी भावस्य पंचम लहरी मानसे सर्च करता येईल प्रभूजी. प्रभूजी PDF जर सर्चेबल असेल तर सर्च होऊ शकते. हा, मथुरा टाका भाई. मथुरा मंडली स्थिती. मथुरा मंडले स्थिती किंवा मथुरा मंडल टाकलं तरी चालेल. मथुरा तिथे ओके. ठीक आहे, नाही ते नाही सापडत.
ठीक आहे. माझ्याकडे इंग्लिश मध्ये होतं ते मराठीमध्ये. ठीक, पुढच्या वेळेस दाखवते. उद्या दाखवतो. चालेल, रोजी आता वेळ जाईल. उद्या दाखवतो. तर हे 5 अंग महत्वाचे खास करून आणि त्याला आपल्याला विश्लेषण करून आचार्याने आपल्याला समजून दिलेलं आहे. तर या 5 अंगाचं जे खास करून 12व्या अध्यायापर्यंत समजून दिलंय आणि त्यानंतर 13व्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय कशाप्रकारे हे 5 अंग जर आपण पालन केले तर आपली भक्ती आहे तर ती भावभक्तीपर्यंत पोहोचू शकते. तर हे समजून देण्यासाठी 13व्या अध्यायामध्ये पूर्ण एकदा 5 या प्रमुख अंगांचं वर्णन त्यांनी केलंय. तर असं नाही की म्हणजे हे 5 अंग महत्वाचे आहेत आणि बाकीचे अंग महत्वाचे नाही. ते बाकीचे पण महत्वाचे आहेत, पण खास करून हे 5 खूप महत्वाचे आहेत. तर इथे सांगितले भगवंताविषयी दिव्य प्रेममयी भक्ती व सेवेची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. आणि जो मनुष्य मथुरा मंडळात काही क्षणाकरिता देखील निवास करतो त्याला ही गोष्ट अतिशय सुलभ होऊ शकते. तर हे मथुरा मंडल आणि जसं गौर मंडल हे सर्व पवित्र भूमी आहेत आणि या भूमीमध्ये जाणं पण महत्वाचं आहे आणि जाणं तिथे राहणं याच्या खूप म्हणजे शक्तिशाली सांगितलेलं अंग आणि आपल्याला प्रभुपादांनी आपल्याला सर्व सांगितले की आपले मंदिर हे सुद्धा धाम पेक्षा अभिन्न आहे. जसं आपल्या NVC मध्ये वृंदावन चंद्र मंदिरामध्ये गौरनिताई पण आहे, राधा वृंदावन चंद्र पण आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रा पण आहे. जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ तिन्ही पण तिथं आलेले आहेत भगवंत. तर त्यामुळं सर्व काही आपल्याला होऊ शकतं. जसं आपण ध्यान कशा प्रकारे महत्वाचं आहे. प्रतिष्ठानापूर ब्राह्मणाची स्टोरी ही नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ते एका ठिकाणी राहून एवढी मोठी भक्ती करत होते आणि एवढी मोठी भगवंताची पूजा आराधना सेवा करत होते आणि त्यांना सगळे ठिकाण सगळं जण त्यांना शक्य झालं आणि लगेच त्यांना भगवंतांनी त्यांच्या धामात पण घेऊन गेले. तर त्यामुळं कितीतरी भक्त आहेत चैतन्य महाप्रभूंचे जे वृंदावनला जाऊ शकले नाही, शेवटपर्यंत नाही जाऊ शकले. पुंडरीक विद्यानिधी तशा तर त्यांनी असे 4-5 भक्त आहेत. त्यांनी शेवटपर्यंत कधी वृंदावनला गेले नाही. पण तरी पण चैतन्य महाप्रभूंच्या संघामध्ये राहिले आणि त्यांना वृंदावन, मायापूर आणि हे जगन्नाथपुरी हे अभिन्न आहे. आणि तिथे राहून पण त्यांनी पूर्ण म्हणजे जीवनाचं परत्व म्हणजे पराकाष्ठा गाठली. त्यांनी यश बनवलं. तर त्यामुळं आपण जिथे असेल तिथे पण आपण पूर्णपणे जर शुद्ध भक्ती केली तर आपण ते परफेक्शन ते आपण हे होऊ शकतो. आणि त्याचमुळंच प्रभुपादांचे जे काही शिष्य आहेत त्यांनी हालाकी बघितलं तर ते अमेरिकेसारख्या ठिकाणी राहिले होते. तिथे त्यांनी देह तिथे सोडला त्यांनी. त्यांना सांगितलं होतं त्यांना भक्तांनी हे पण दिलं, "तुम्ही चला तिकडे वृंदावनामध्ये तुम्ही शरीर सोडा." ते म्हणले, "नाही," म्हणे, "मी जर म्हणजे सगळ्यांनाच वृंदावनामध्ये जाऊन शरीर सोडणं शक्य नाही," म्हणे. तर त्यांनी तिथे राहूनच त्यांचा देहत्याग केला. तर खास करून भक्तितीर्थ महाराजांचं एक उदाहरण आहे. भक्तितीर्थ महाराज त्यांना शेवटी सांगितलं गेलं, की "चला तुम्ही वृंदावनमध्ये तुम्ही शरीर सोडा" म्हणून. पण महाराज म्हणे, "नाही," म्हणे, "मी सगळ्यांना एक उदाहरण पण दिलं पाहिजे." आणि कसं प्रभुपादांनी पण जेव्हा वृंदावन सोडून इकडे आले, तर आणि तिथे म्हणायचे, की "हे वृंदावन मला काही हे वाटत नाही, अभिन्न वाटत नाही." त्यांनी तिथे राहून केलं. तर त्याचप्रमाणे मी पण इथेच राहून तर त्यामुळे त्यांनी तिथेच शरीर सोडलं. तर सांगायचा उद्देश आहे, की आपल्याला जिथं शक्य आहे तिथं आपण जायला पाहिजे. ज्या ठिकाणी भक्त चाललेले आहेत, यात्रा आहे, कारण तिथे भगवंताच्या लीला झालेल्या आहेत. त्याबद्दल श्रवण करणे आणि त्या स्मरण करणे आणि ते खूप शक्तिशाली आहे. आणि जेव्हा शक्य नाही तेव्हा आपण तिथे जिथे आपण आहोत तिथे शुद्ध भक्ती करून आपण पूर्ण आपलं हे केलं पाहिजे. तर हे भक्तीचं एवढं सार आपल्याला दिलेलं आहे. तर ठीक आहे. तर हे झालं मथुरा निवास आणि
त्याच्यानंतर आपण 13व्या धड्यामध्ये आणखी या 5 अंगाचं महत्वाचं वर्णन करणार आहे. तर अध्याय 13 भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी? प्रभूजींना सांगितलंय ना प्रभूजी? मला सांगितलं मला हो. ओके ठीक. भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. श्रील रूप गोस्वामींनी म्हटले आहे की मथुरा निवास, अर्चा विग्रहांचे पूजन, श्रीमद भागवत पुराणाचा पाठ, वैष्णव भक्तांची सेवा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप ही 5 प्रकारची भक्तिमय साधने इतकी शक्तिशाली आहेत की यांच्यापैकी कोणत्याही एका साधनाविषयी मनुष्यामध्ये अल्प प्रमाणात सुद्धा आसक्ती निर्माण झाली तर ती अगदी नवोदित भक्तांमध्ये देखील भक्तिभाव उदित करू शकते. अर्चा विग्रहांच्या पूजनाविषयी श्रील रूप गोस्वामींनी एका श्लोकाची रचना केली आहे. त्यात ते म्हणतात, प्रिय मित्र, जर तुला या भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी घाटावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णांकडे पाहू नकोस. ते गोविंद म्हणून विख्यात आहेत आणि त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. ते वेणुवादन करीत आहेत आणि त्यांच्या मस्तकावर सुंदर मोराचे पीस आहे. चंद्राच्या प्रकाशात त्यांचा संपूर्ण देह उजळून निघालेला आहे. या श्लोकाचा खरा मतितार्थ असा आहे की जर एखाद्या माणसाचे मन श्रीमूर्ती किंवा श्रीकृष्णांच्या विग्रहावर आसक्त झाले तर त्या विग्रहाची घरी पूजा केल्यानंतर तो मनुष्य या जगातील तथाकथित मैत्री, प्रेम आणि समाज या संबंधांना विसरून जाईल. म्हणून प्रत्येक गृहस्थाने आपल्या घरी अर्चा विग्रहांची प्रतिष्ठापना करणे आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यांची पूजा आरंभ करणे हे आपले प्रमुख कर्तव्य समजले पाहिजे. यामुळे तो क्लब, सिनेमा, नाचगाणे, धूम्रपान, मद्यपान अशांसारख्या अनर्थांपासून वाचू शकेल. जर एखाद्याने घरी योग्य प्रकारे अर्चा विग्रहांचे पूजन केले तर या सर्व व्यसनांपासून तो मुक्त होऊ शकेल. श्रील रूप गोस्वामी पुढे असेही म्हणतात, रे मूर्ख मित्रा, मला वाटते की तू अगोदरच मंगलमय श्रीमद भागवताचे श्रवण केले असावेस, ज्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची निंदा केलेली आहे. मला असे वाटते की श्रीमद भागवतात कृष्ण लीलांचे वर्णन करणारे 10व्या स्कंदातील श्लोक हळूहळू तुझ्या कर्णातून तुझ्या हृदयात प्रवेश करणार आहेत. हा, बस बस बस. हरे कृष्ण मधून धन्यवाद. ओके. तर इथे मी दाखवतोय आपल्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारे हे 5 अंग शेवटचे जे आहेत तर ते इथं लिहिलेले आहेत. अथ श्री मूर्तेर अंग्री सेवने प्रीती यथा आदि पुराणे. तर त्याच्यामध्ये सांगितलंय अथ श्रीमूर्तेर अंघ्री सेवने प्रीतीही. तर प्रीतिमय भावाने म्हणजे एक आदर भावाने, प्रीती भावाने, प्रेम भावाने आपण मूर्तींची सेवा, विग्रहांची सेवा करणे. तर त्यासाठी त्यांनी आदिपुराणमधून पण पुन्हा एक श्लोक कोट केलाय. तर हे आहे 60वा अंग. कशा प्रकारे मूर्तींची सेवा करणे, विग्रहांची पूजा करणे, तर प्रीतीपूर्वक सेवा करणे. आणि त्यानंतर 61 अत श्री भागवतार्थास्वादो यथ प्रथमे. तर कशा प्रकारे श्री भागवतार्थास्वादो म्हणजे आपण जसं कुणी खूप तहानलेला व्यक्ती आहे आणि त्याला खूप वेळानंतर पाणी मिळतं, त्याला किती तृप्त होऊन जातो तो. किंवा खूप भूक लागलेला व्यक्ती आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रंथ वितरण करण्यासाठी गेले आणि दिवसभर ग्रंथ वितरण केलंय आणि मग नंतर संध्याकाळी एवढी भूक लागली आहे की काही जरी मिळालं तरी ते एकदम म्हणजे आस्वादन करतील आणि एकदम प्रेमानं किंवा एकदम म्हणजे हृदय धन्यवाद देऊन असं ते स्वीकारतील. तर त्याप्रमाणे भक्त भागवताचं आस्वादन करतात, खूप त्याच्यामध्ये ते आनंद घेतात. तर भागवताचं बद्दल सांगितलंय की आपण फक्त श्रवण नाही केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. भागवत हे खूप महत्वाचं अंग आहे
भागवत हे अभिन्न आहे भगवंतापेक्षा आणि त्याच्या खूप सुंदर त्याचे गुणगान पण गायलेले आहे. जसं इथं हा श्लोक आहे. निगम सर्वांनी म्हणा आमच्या मागे. निगम कल्पतरोर्गलितं फलम निगमकल्पतरो गलितं फलम् सुखमुखाद अमृत द्रव संयुतम सुखमुखाद अमृतं द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. तर श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे जे भागवत आहे तर हे कल्पतरू सारखं आहे आणि ह्याचं आपण आस्वादन केलं पाहिजे. जसं आंबा आहे तर कुणी जर कडू निंबूचा ज्यूस प्याला असेल तर त्यांना जेव्हा आंबा एकदम पिकलेला आंबा आहे, एकदम मधुर, एकदम आस्वाद, तर तो आंबा घेतल्यावर किती त्यांना तो आनंद होतो आणि पिकलेला असेल जास्तीत जास्त तो आणखी किती तो मधुर लागतो. त्याचप्रमाणे हे वैदिक शास्त्राचं सगळ्यात परिपक्व असं फळ आहे तर हे श्रीमद भागवत आहे. आणि ते सुखमुखात अमृत द्रव संहितम, सुखमुखात म्हणजे सुखदेव गोस्वामींच्या मुखामधून आलेलं ते अमृत आहे आणि त्यामुळं हे आणखी स्वादिष्ट झालेलं आहे. ते ऑलरेडी ते अमृत आहे पण आणखी ते भक्तांच्या मुखातून आलेले आहे त्यामुळे ते आणखी आस्वादन करण्यासाठी खूप हे आहे. आणि हे फक्त भक्तासाठीच नाही तर जे मुक्तीसाठी जे इच्छुक आहेत त्या लोकांसाठी पण हे खूप आनंद देणार आहे. तर हे श्रीमद भागवत. तर श्रीमद भागवत खूप दिव्य ग्रंथ आहे आणि आपल्याला प्रभुपादांनी सांगितले नित्यम भागवत सेवया. आपल्या मंदिरामध्ये हे कंपल्सरी झालेलं आहे की आपण रोज भागवताचं श्रवण करणे, भागवताबद्दल पठन करणे आणि त्याच्यावर आपण आपल्या जीवनामध्ये कसं आपल्याला त्याला पालन करता येईल तर त्याबद्दल चर्चा करणे. तर त्यामुळं कारण भागवत जसं पुढे आपण बघू कशा प्रकारे हे भागवत आहे तर हे कसं म्हणजे आचार्यांनी चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जीवनाद्वारे दाखवलं कसं आपण त्याच्यामध्ये आस्वादन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे 61 आहे भागवताचं श्रवण, भागवताचं आस्वादन. आणि त्यानंतर खास करून 62 अथ सजातीय आशय स्निग्ध श्रीमद भागवत संगो श्री भगवत भक्त संगो यथा प्रथमे. तर सांगितलंय कशा प्रकारे सजातीय स्निग्ध आणि भक्तांचा संघ, अशा प्रकारे भक्तांचा संघ घेतला पाहिजे जे सजातीय आहेत आणि जे स्निग्ध आहेत आणि सत्ववर आहेत. असे तीन प्रकारचे आपण भक्तांना निवडलं पाहिजे आणि त्या भक्तांचा आपण संघ घेतला पाहिजे. जे सजातीय म्हणजे काय की समजा एकाच स्वभावाचे भक्त आहेत. जसं कुणाला भजन आवडतं, कुणाला कीर्तन आवडतंय, कुणाला आपली लीला आवडतात, कुणाला तत्व आवडतं. असे वेगवेगळे भक्तांचे स्वभाव आहेत. तर सजातीय म्हणजे एकाच स्वभावाच्या भक्तांचा संघ. तर कारण भक्तांचा संघ हा खूप महत्वाचा आहे, आपल्या भक्तीला पोषक आहे आणि त्या भक्तांचा संघ घेतला पाहिजे जे सजातीय आहेत आणि स्निग्ध आहेत. स्निग्ध म्हणजे काय की जसं मैत्री आहे, खूप दृढ मैत्री आहे, जे एकमेकाबरोबर राहण्यासाठी म्हणजे इच्छुक आहेत. कारण बऱ्याच वेळेस काही जण जमत नाही कारण त्याचा स्वभाव वेगळा असतो. भक्तामध्ये पण वेगळे स्वभाव असतात.
पण काही काही स्वभाव जमतात. अशा प्रकारे एकमेकाचे मैत्री, एकमेकाचे हितचिंतक अशा प्रकारचे जे लोक आहेत ते स्निग्ध म्हटलं जातात. आणि सत्वर म्हणजे आपल्यापेक्षा थोडं तरी ते भक्तीमध्ये थोडे म्हणजे प्रगत असले पाहिजे, जेणेकरून आपण त्यांच्याबरोबर राहिलं तर आपली प्रगती होईल. तर त्यासाठी अशा थोड्याशा आपल्यापेक्षा भक्तीमध्ये वाढ झालेल्या भक्तांची सत्वर म्हणजे त्यांचा संघ घेतला पाहिजे. 3 प्रकारच्या भक्त संघ, सजातीय, सत्वर आणि स्निग्ध असे भगवत भक्त संघ घेतला पाहिजे. आणि इथं सांगितलंय, त्याचा श्लोक पण दिलाय बघा. तुलयाम लवेनापि तुलयां लवेनापि तुलयां लवेनापि न स्वर्गम ना पुनर्भवम न स्वर्गं न पुनर्भवम् भगवत संगी संगस्य भगवत्संगी संगस्य संगस्य मर्त्यानां किमुताशिष. तर एक एक मिनिट किंवा एक एक सेकंद, क्षण भक्तांसंग किती शक्तिशाली आहे ते सांगितलंय. तुलयाम लवेनापि, जे भक्तांचा जो एक क्षण संघ आहे तो आपण म्हणजे आपण तुलना करू शकत नाही. कशाबरोबर? जर कुणी स्वर्ग जरी कुणी प्राप्ती केली, स्वर्ग लोकांची, किंवा कुणी मुक्तीची प्राप्ती केली या भौतिक जगापासून, त्याची पण आपण तुलना करू शकत नाही. मग या भौतिक जगामधल्या कुणी जर मोठमोठे लोक झाले असतील किंवा त्यांनी पैसा कमवला असेल किंवा बाकी वेगवेगळी प्राप्ती केली असेल भौतिक जगामध्ये, त्यांचं तर काय सांगावं, कारण ते तर त्यांचा मृत्यू निश्चित आहे, ते मृत्यू पावणारे आहेत. मर्त्यानाम किमुताशिष, त्यांच्याबद्दलच काय बोलावं. म्हणजे स्वर्ग प्राप्ती करणे किंवा मुक्ती प्राप्ती करणे त्याच्यापेक्षा भक्तांचा एक क्षणाचा संघ हा किती शक्तिशाली आहे, तर त्याच्याबद्दल इथे सांगत आहेत. आणि त्यानंतर अच्छा, वेगळे बघा इथे कितीतरी त्यांनी आदिपुराणातून, पद्मपुराणामधून त्याच्याबद्दल सांगितलं. आणि शेवटचं अथ श्री मथुरा मंडले स्थिती ही, तर मथुरा मंडले स्थिती, जे मथुरा मंडल मध्ये राहणे, तर त्याच्याबद्दल पुन्हा आणखी वेगवेगळ्या शास्त्रामधून पद्मपुराणामध्ये सांगितलंय कशा प्रकारे मथुरापुरी किती महान आहे, किती धन्य आहे, वैकुंठाच्याच गरियसी. तर अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचा संदर्भ दिलाय. अशा प्रकारे 64 सांग त्यांनी आपल्याला समजून दिले. तर हे 64 सांग आपल्याला भक्तीसाठी खूप पोषक आहे. तर मी सांगत होतो, आपण जसं आता वाचलं, खास करून इथे पहिला जो हे आहे पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये सांगितलंय किती यापैकी म्हणजे या 5 पैकी कोणत्याही एका साधनाविषयी मनुष्यामध्ये अल्प प्रमाणात सुद्धा आसक्ती निर्माण झाली तर ती अगदी नवोदित भक्तांमध्ये देखील भक्तिभाव उदित करेल. बघा किती मोठी शक्तिशाली आहे. म्हणजे कोणी नवोदित भक्त आहे त्याला पण भक्तिभाव प्रकट होईल. म्हणजे मी सांगितलं ना कशा प्रकारे वैदिक भक्ती, रागानुगा भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर वैदिक भक्ती आपण कितीतरी दिवस करतो. जसं रोज सकाळी उठल्यावर मोबाईल चार्ज करावाच लागतो. असं नाही की काल केला पूर्ण 100% केला मग आता आज करायची गरज नाहीये. तर त्याचप्रमाणे भक्ती पण आपण रोज वैदिक साधना भक्ती करायची. कधीतरी मग ती रागवणागा भक्ती नंतर भावभक्ती बनेल. या भावनेने आपण करत राहायचंय, सोडायचं नाहीये. पण इथे सांगतंय या 5 महत्वाचे अंग जर आपण अल्प प्रमाणात सुद्धा जरी केले आणि आसक्ती जर घडवली तर ते आपल्याला भक्तिभाव पण प्रकट करण्यासाठी ते मागे राहणं म्हणजे ते करू शकते. आणि नंतर मग रूप गोस्वामी सांगतात गोविंद, भगवंताचं नाव गोविंद आहे. गोविंद म्हणजे काय? गोविंदाचा अर्थ काय कोणी सांगू शकेल? इंद्रियांचे स्वामी.
हा जे इंद्रियांचे स्वामी, बरोबर उत्तर आहे. इंद्रियांना गायींना आनंद देणारे. हा गायींना आनंद देणारे, बरोबर. पृथ्वीला आनंद तर देणारे. हा बरोबर. तर तर आणखी एक अर्थ आहे भूमीला आनंद देणारे. तर गो म्हणजे भूमी पण आहे. तर तीन प्रकारचे गो म्हणजे गो म्हणजे तीन प्रकारचे अर्थ झाले. एक तर इंद्रिय, एक तर गायी आणि एक तर भूमी म्हणजे पृथ्वी माता. तर जेव्हा भगवंत चालायचे ना तेव्हा आपली जी पृथ्वी आहे, जननी आहे, तर भूमी मातेला खूप आनंद व्हायचा. सगळे म्हणायचे की अरे भगवंतानी द्वारका सोडली. मग द्वारकेमधील भक्तांना खूप विरह व्हायचा. नंतर मग भगवंत वृंदावन मध्ये जायचे. म्हणजे वृंदावन मध्ये सोडलं की मग द्वारकेला आले, द्वारकेतून मथुरा द्वारका असं. तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा भगवंतानी ती जागा सोडली, पण भूमीला मात्र नेहमी भगवंत स्पर्श व्हायचे. तर भूमिमाता म्हणायची की बघा मला किती, म्हणजे मी किती भाग्यवान आहे की मला जरी भगवंतानी जागा सोडली, ती वृंदावन सोडलं, मायापूर सोडलं, मथुरा सोडलं किंवा द्वारका सोडलं, तरी पण हस्तिनापूरला जाताना, तर पण मी मात्र नेहमी त्यांच्या संघामध्ये. पण आज अशी स्थिती झालेली आहे, भूमिमाता प्रार्थना करते पहिल्या स्कंदामध्ये 15 अध्यायामध्ये, कशा प्रकारे आज भगवंतांनी हे धाम सोडून म्हणजे हे पृथ्वी तलातून सोडलं आणि भगवत धामात गेलेत. तर मला खूप विरह होत आहे. कारण आतापर्यंत असा विरह मला कधी झाला नाही, कारण नेहमी मी त्यांच्या संपर्कात होते. भगवंताचे चरण कमल माझ्या संपर्कात होते. त्यामुळे आज मला खूप दुःख होत आहे. अशा प्रकारे ते प्रार्थना करतात. तर तर गोविंद, तर तिथे खास करून रूपगोस्वामी लिहितायत, तर ते म्हणतायत की जर तुम्हाला भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी घाटावर उभ्या असलेल्या कृष्णाकडे पाहू नकोस. ऍक्च्युली हे उलट बोलत आहेत. तसं बऱ्याच वेळेस लहान मुलांना सांगितलं अरे तिकडे जाऊ नकोस बरं का, ते जाणार, नक्की जाणार. आता समजा पोरांची परीक्षा असलेली आहे आणि पोरांना घेऊन आई बसते कधी अभ्यासाला, आणि आईला समजा जर कुणी पाहुणे आले किंवा कुणी कुठलं दुसरं काम येऊन गेलं तर ती आई जाते बघायला आणि पोरं लगेच पळून जातात बाहेर खेळायला किंवा कुठेतरी बागडायला किंवा कुठेतरी करायला. आई येते बघते अरे पोरं नाही, तर मग तिला पुन्हा बोलवते आणि म्हणते अरे तू कुठे गेलास, नाही तू नव्हतीस त्यामुळे मी थोडस खेळून आलो. तर सांगितलं होतं अरे तुला उद्या परीक्षा आहे जाऊ नको, सांगितलं होतं तू गेलास. तर बऱ्याच वेळेस ऍक्च्युली असं बघितलं जातं, बऱ्याच वेळेस हे करू नको म्हणल्यावर आपल्या या आपली जी एक मनोभावना असते की ते करायला पाहिजे. असं बघू नकोस म्हणलं बघण्यास. तर तर ही प्रवृत्ती आहे या भौतिक जगामध्ये लोकांची. त्यामुळे इथं उलट सांगत आहेत गोस्वामी, तू करू नकोस बरं का, तू केलंस ना तुझं सगळं ह्याच्यातून भौतिक आकर्षण निघून जाईल. त्यामुळे हे गोविंद म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. त्यांच्या नेत्राकडे बघू नकोस, म्हणजे ते काय त्यांच्या नेत्राकडे बघ असं म्हणायचं त्यांना. ते वेणुवादन करीत आहेत, बासरी वाजत आहेत आणि त्यांच्या मस्तकावर सुंदर मोराचे पीस आहेत. चंद्राच्या प्रकाशात त्यांचा संपूर्ण देह उजाळून निघालेला आहे. तर ऍक्च्युली ही खूप मोठी म्हणजे त्यांची एक आनंद आहे, त्यांचा एक खूप मोठा उल्हास आहे रूप गोस्वामींचा, ते सांगत आहेत असं. तर भगवंताबद्दल त्यांना खूप आकर्षण आहे, आसक्ती आहे, तर ते इथं सांगत आहेत. आणि मात्र लोक भौतिक मनोभावना घेऊन जर आले त्यांचं सगळं निघून जाईल. त्यासाठी लगेच प्रभुपादांनी खाली पण लिहिलंय. याचा मथितार्थ काय आहे, एखाद्या माणसाचे मन भगवंताच्या विग्रहावर आसक्त झाले तर त्या विग्रहाची घरी पूजा केल्यानंतर तो मनुष्य या जगातील कथाकथित मैत्री, प्रेम आणि समाज या संबंधांना विसरून जाईल. त्यामुळंच गृहस्थांच्या घरी विग्रहांची स्थापना करणे खूप महत्वाचं आहे. आपल्या कुटुंबियासमवेत त्यांची पूजा आरंभ करणे हे प्रमुख कर्तव्य आहे. मग काय होईल, भौतिक प्रलोभनापासून त्यांची आसक्ती कमी होईल, भगवंताची आसक्ती वाढेल. त्यामुळं एखाद्याने घरी योग्य प्रकारे अशा विग्रहाचे पूजन केले तर या सर्व व्यस्तपासून तो मुक्त होऊन जाईल. तर त्यामुळं हे सारखी त्यांची मनमना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्कुरु, भगवान सांगतात
तुमचे मन माझ्याकडे घेऊन जावा, तुमचं मन माझ्यामध्ये रमवा. त्यासाठी विग्रहांच्या कशी आसक्ती झाली की मग ते मन भगवंताप्रती आसक्त होईल. तर त्यामुळं अं, अं, त्यासाठी जसं गोपींची आसक्ती होती, गोपींची आसक्ती किती होती की ते आपल्याला भागवतामध्ये पण बघू शकतो आपण. कशा प्रकारे त्यांनी नेहमी भगवंताचं स्मरण करायचे. तर 10व्या स्कंदामध्ये खूप सुंदर वर्णन येतं कशा प्रकारे गोपींचा भाव होता. तर त्याच्यामध्ये भगवंताच्या गुणगान कसे गातात ते त्याचं एक सुंदर वर्णन आहे. कसं गोपी त्यांच्या म्हणजे भगवंताला प्रार्थना करतायत आणि भगवंताचं गुणगान गातायत की कसं आपण भगवंत रोज गायींना घेऊन चारायला जात आहेत आणि तिथे काय करत असतील आणि जाताना त्यांचा कशा प्रकारे म्हणजे त्यांचा पोशाख काय आहे, त्यांच्या म्हणजे सर्व डिटेलमध्ये त्या वर्णन करतात. तर सारखं त्यांचं मन त्या भगवंताच्या प्रतीच असतंय. तर अशा गोपींचा मनोभावना आहे. त्यामुळेच भगवंत म्हणायचे गोपींना की तुम्हाला मला द्यायला काही नाहीये, कारण तुम्ही एवढं तुमचं जीवन दिलेलं आहे. तर एकदा काय झालं की एक गोपी तर त्यांना खूप भगवंताला बघायची इच्छा होती. पण घरी सांगितलं घरच्यांनी, की "अरे, तू कुठं चाललीस? इथं घरचं सगळं काम वगैरे सडलं, हे पडलं आणि हे केलं." तर त्यांची खूप इच्छा होती, की भगवंताला जाताना बघायचंय. मला भगवंत चालले आता आज गाई करायला, गाई चारायला. मला बघायचंय. तर आतुरतेनं ते स्मरण करत होती. आणि मग कुठेतरी वरच्या मजल्यावर गेली. कुठेतरी एक छोटंसं छिद्र होतं. त्या छिद्रातून बघायला प्रयत्न केला. तर भगवंत दिसत नव्हते. गायी दिसत होत्या. काहीतरी अशा वासर दिसत होते. पण भगवंत दिसत नव्हते. मग खूप त्यांनी प्रयत्न केला पण काही होत नव्हतं. मग भगवंत साक्षात त्यांना कळालं, इथे एक गोपी आहे. त्यांना घरातून विरोध आहे. पण तरी पण त्याची बघायची इच्छा आहे. तर एका गायीचं शेपटी पकडत ते गायी ओढायला लागली आणि असं पळत ते त्या घराच्या समोर आले. आणि जेव्हा त्या गोपीनं बघितलं, तर त्यांना खूप म्हणजे एक घराच्या दाराच्या समोरच भगवंत प्रकट झाले होते. तर त्यांना खूप आनंद झाला. तर भगवंत म्हणजे खास करून कशाप्रकारे आपलं ॲक्चुअली भगवंताकडे सर्व काही आहे, पण आपलं हृदय नाहीये. आपली आपली भावना किंवा आपलं मन आपण भगवंताला देत नाहीये. तर तेच बाकी सर्व भगवंताकडे आहे. पण आपलं हृदय भगवंताकडे आपण देत नाहीये. त्यामुळे आपलं भक्ती करतो म्हणजे काय? आपलं हृदय भगवंताला देत आहे. या भगवंता आणि या हृदयाला तुम्ही घेऊन जावा. हृदय पण भगवंताला नेण्यासाठी जसं भगवंत वेगवेगळ्या घरी जाऊन चोरी करायचे. माखन चोरी करायची. त्यामुळे माखन चोर म्हणून नाव पडलं. तसंच आपलं हृदय माखनसारखं बनलं पाहिजे. म्हणजे एकदम मऊ, कोमल आणि त्या हृदयामध्ये जसं 3 प्रामुख्याने आपण गुण सांगितलं. जीवदया, नामरुची आणि वैष्णव सेवा. अशा प्रकारचं हृदय आपण बनलं, तर मग ते भगवंताला प्रिय होईल. मग ते भगवंत घेऊन जातील. तर त्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे, शुद्ध भक्ती करायची आहे. इथं सांगितलंय रूप गोस्वामी असंही म्हणतात, की मला वाटतं, की तू अगोदरच मंगलमय भागवत श्रवण केले असावेस, ज्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची निंदा केलेली आहे. भागवतामध्ये पंचम पुरुषार्थ गायलेले आहे. हे 4 पुरुषार्थ आहेत. हे भौतिक जगामध्ये आपण बघतो. धर्म, अर्थ, काम. जो लोक धर्म करतात अर्थ मिळवण्यासाठी. बरेच लोक बालाजीला जाऊन पूजा करतात. वेगवेगळी प्रार्थना करतात. ते तिथे तिरुपती जातात. आमचे काही नातेवाईक आहेत ते त्यांना मी कितीतरी बोलवलं, पण इकडे येत नाहीत. तिरुपतीत जातात. वर्षाला 1 जानेवारीला कितीतरी लोक अगोदरच बुक करून 1 जानेवारी म्हणजे तिरुपती. तिथे जाऊन ते हे करणार. पण मग बाकी वर्षभर काय नाही ते करणार. पण म्हणजे धर्म करणार अर्थ मिळवण्यासाठी. अर्थ मिळवणार काम भोग करण्यासाठी. आणि मग त्यांना प्रत्येकाला वाटतं की मोक्ष पण मिळावा. तर आपल्याला भक्तीमध्ये खास करून हे भागवतामध्ये पंचम पुरुषार्थ जे भक्ती सांगितलेली आहे, तर ते आपण करतो. ते भागवत आहे. त्यामुळे या धर्म, अर्थ, काम, मोक्षापेक्षा खूप पर्याय आहे भागवत.
तर मला असे वाटते की भागवतातील कृष्ण लीलांचे वर्णन करणारे 10व्या स्कंदातील श्लोक हळूहळू तुझ्या कर्णातून तुझ्या हृदयात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं जेव्हा आपण भागवत वाचतो किंवा ऐकतो तर ते आपल्या हृदयात स्पर्श केल्यानंतर हृदय शुद्ध होतं. त्याचप्रमाणे आपला हरिनाम पण आहे. जेव्हा आपण हरिनाम शुद्ध भावाने घेतो, भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, पण ते काम करत नाही जोपर्यंत आपण स्वतः काहीतरी करत नाही. त्यामुळे आपण जेव्हा भगवंताला दाखवतो की मला तुम्हाला आतुरतेनं प्राप्ती करायची आहे, तुमचं लीला श्रवण करायचं आहे, तुमचं नाव श्रवण करायचंय, तेव्हा मग आपल्याला ते ऍक्टिव्ह होऊन जातात. ते आता पॅसिव्ह आहेत, म्हणजे आता ते काही करत नाही, ते बसलेले आहेत फक्त. ते एकदम शांत आहेत. पण जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा ते मग ऍक्टिव्ह होऊन जातात. मग ते आपले काम करतात, मग आपल्या हृदयाला शुद्ध करतात. त्यासाठी भक्ती म्हणजे आपल्याला भगवंताची कृपा मिळते आणि त्यासाठी आपण हे त्यामुळं भागवतामध्ये भागवताचं वर्णन खूप खूप वेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. कशा प्रकारे श्रीमद भागवत हे किती शक्तिशाली आहे आणि किती शुद्ध करणार आहे. तर आणखी एक श्लोक येतो भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामधला पहिला श्लोक. तर हे सर्व श्लोक त्यांनी दिलेले आहेत आपल्या रूप गोस्वामींना. यशन्वतो अपयतीर अतिरिवितृष्णा वितृष्णा सत्वं च शुद्धेत अचिरेण पुंसः भक्तिर्हरौ तत्पुरुषे च सख्यम् तदेव हारं वद मन्यसे चेत्. तर हे श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये पहिला श्लोक आहे. त्याच्याबद्दल खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये किती शक्तिशाली आहे की आपल्याला जी तृष्णा आहे त्या भौतिक जगामध्ये काही ना काहीतरी प्राप्त करायचं आहे, आम्हाला असं करायचं तसं करायचं, ही जी तृष्णा आहे, भौतिक आसक्ती आहे, ती तृष्णा ही सर्व निघून जाते, शुद्ध करते भागवताचं श्रवण केल्यानं. तर हे श्रवण किती महत्वाचं आहे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कसं. तर जेव्हा आपण भागवताचं श्रवण करतो, आपण सहसा भगवंताच्या लीला ऐकण्यामध्ये किंवा भगवंताच्या लीला श्रवण करण्यामध्ये आज कुणाला रुची नाहीये. पण खास करून भगवंताची ज्या बाललीला आहेत त्या खूप आकर्षक आहेत आणि त्या खूप मनाला खास करून मनाला आणि कर्ण म्हणजे आपले जे कर्ण आहेत, कान आहेत, त्याला खूप आकर्षित करतात. आणि खास करून भगवंताच्या जेव्हा भगवंतावर आकर्षण किंवा आसक्ती निर्माण होते, खास करून श्रवण करण्याची आसक्ती, भगवंताच्या बद्दल श्रवण करण्याची, तर मग काय होईल आता सांगितलंय. लीला म्हणजे भागवत आहे बघा. 9 स्कंद जे आहेत ना, पहिले 9 स्कंद वेगवेगळ्या अवतारांबद्दल दिलेले आहे आणि खास करून हा 10वा स्कंद आहे कृष्णाच्या लीला दिलेल्या आहेत. त्यामुळं सर्व भगवंताच्या लीलेबद्दलच भागवत म्हणजे भगवंत आणि भक्तांच्या लीला आहे. तर सांगितले त्यामुळं यशन्वतो अपयतीर अरतीर वितृष्णा. तर जेव्हा आपण भगवंताच्या लीला श्रवण करतो किंवा भागवत वाचतो किंवा भागवत ऐकतो तर काय होतं, तर भौतिक भौतिक जगातील जी वेगळ्या गोष्टींचं श्रवण करण्याची जी आसक्ती आहे तर ती कमी होते. कारण हे भौतिक भौतिक जे अस्तित्व आहे त्याचं ते मूळ आहे आणि ते जेव्हा निघून गेलं मग काय होईल, मग सत्वम च शुद्धेत अचिरेन पुंसा. मग काय होईल की आपल्यामध्ये भक्ती, भगवंताबद्दलची भक्ती आणि त्याचबरोबर आसक्ती आणि भक्तांची सख्यम, भक्तीर हरवतात पुरुष सख्यम,
भक्तांबद्दलच मैत्री निर्माण होईल. जे भक्त भक्तीमध्ये पारंगत आहेत. तर अशा प्रकारे तदेव हारम वद मन्यसेचेत. त्यामुळे जर तुम्हाला हे वाटत असेल की हे बोलू शकाल तर हे कृपया करून मला भगवंताच्या लीलाबद्दल श्रवण करावा, असं परीक्षित महाराज शुद्ध गोस्वामी सांगतायत. तर सत्वगुणामध्ये स्थित होईल आणि आपण खास करून भक्तांची मैत्री निर्माण होईल आणि भगवंताबद्दल आसक्ती निर्माण होईल. तर अशी ही भागवताची श्रवण करण्याची खूप फायदे सांगितलेले आहेत. हे भागवतामध्ये सांगितलेले आहेत. भागवताबद्दलचे फायदे भागवतातच सांगितलेले आहेत. तर एनिवे तर प्रभुपाद हे 5 महत्वाचे अंग हे एक जसं हे असतात ना, आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा ते मध्ये खूप महत्वाचे पिलर्स, तर वेगळे जसं इस्कॉनचे जे खास 5 अंगावर इस्कॉन बनवलं प्रभुपादांनी, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. आणि भावभक्ती कुठलेही एखादं अंग जरी घेतलं तरी भावभक्ती आपल्याला देऊ शकते. तर त्यामुळं भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि आपण अपराध रहित या 5 गोष्टींचा आपण अवलंबन केला पाहिजे. प्रभुपाद सांगतात आज आपण एवढी भक्ती करतोय तरी पण आपल्यामध्ये रोमांचकंपा असे का उद्भवत नाहीयेत? कारण आपला अपराध घडतोय. अपराध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सेवा अपराध, वैष्णव अपराध, नाम अपराध, धाम अपराध. आपण बघितलं ते 8व्या धड्यामध्ये कशा प्रकारचे वेगवेगळे अपराध आहेत. तर त्या अपराध असल्यामुळेच आपल्यामध्ये आज भावभक्ती निर्माण होत नाहीये. नाहीतर जसं आपण इथं बघतोय कशा प्रकारे 40-45 वर्ष झाले सेम तेच विग्रह आहेत, पण त्यांची आराधना, त्यांच्याबद्दल आसक्ती किती निर्माण आहे. जन्निवास प्रभू खास करून इथे उदाहरण आहे जन्निवास प्रभूंचं. तर जसं आपण बघत आहोत गोविंद, तर गोविंद भगवंत जसं गायीचं इथं बघा सुंदर फोटो आहे कशा प्रकारे भगवंत गोविंद त्यांना नाव पडलंय. तर तर हेच भगवंत कशा प्रकारे आकर्षक आहेत केशी घाटाच्या शेजारी. कसं या भगवंतावर तुमची आसक्ती निर्माण होईल आणि भौतिक जगाची आसक्ती सुटून जाईल. अशा या भगवंताला बघू नका म्हणतायत, पण ऍक्च्युली त्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी हे बघावं, सगळ्यांनी ह्याच्यामध्ये प्रेम करावं आणि सगळ्यांनी भक्ती करावी. असे भगवंत इथे सुंदर आहेत आणि एवढे मनमोहक आहेत. आणि त्यानंतर भागवताबद्दल सांगितलंय कशा प्रकारे आपण भागवताचं रसिक बनलं पाहिजे. भागवत जसं इथं या फोटोमध्ये बघतोय आपण बघा, चैतन्य महाप्रभू सगळ्यात मध्ये तुम्ही बघितलं असेल. चैतन्य महाप्रभू, त्यांच्या शेजारी नित्यानंद प्रभू आहेत, त्यांच्या शेजारी अद्वैत आचार्य आहेत. आणि बाकी मग आपण बघतोय कशा प्रकारे गदाधर पंडित हे जगन्नाथपुरीमध्ये भागवत वाचत आहेत. आणि चैतन्य महाप्रभू कुठल्या लीला ऐकायचे सारखे, कुठल्या लीलांचं ते वाचन करायचे किंवा श्रवण करायचे? भक्त प्रल्हाद आणि ध्रुव महाराज. का बाल लीला, का पौगंड लीला, द्वारका लीला, मथुरा लीला? येस. भक्त प्रल्हादांची कथा त्यांनी 100 वेळा ऐकली. तर खास करून ऍक्च्युली प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराज या 2 भक्तांचं सारखं ते ऐकायचे. तर सांगितलं जातं ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवलं कसं आपण पहिले तत्व समजलं पाहिजे. तत्व समजलं नाही आणि लीलावर जर गेलं तर मग आपण भाऊ बनवू, मग सहजीव होऊ शकतं आपल्याला. त्यामुळे पहिले तत्व समजलं पाहिजे. या सगळ्या प्रार्थनेमध्ये ध्रुव महाराजांच्या प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये कितीतरी प्रार्थना आहेत, कितीतरी तत्व आहेत आणि किती महत्वाचे बेसिक तत्व दिलेले आहेत. ते जर समजत मग आपण जर 10व्या स्कंदावर गेलं
तर मग भगवंताबद्दल आसक्ती आणि आपल्याला प्रेम निर्माण होईल. जर डायरेक्ट उडी मारली जे आजकाल लोक करतात, तर ते आपल्याला शुद्ध बनवणार नाहीये. ते उलट आपल्याला भौतिक बनवणार आहे. आणखी आपल्यामध्ये अपराध होतील आणि आपल्यामध्ये दोष घडतील. त्यामुळं आपण ह्याच्यापासून सावधान राहायला पाहिजे. बरं, कोणी सांगू शकेल का अपराध आणि पाप ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो प्रभू आहे. हा, आहे. बाय काय मिस्टेक जे फरक काय? होतं ते पाप आहे. पापांचं निवारण होऊ शकतं, परंतु अपराध केला तर तो कोणता अपराध आहे त्यानुसारच पापापासून मुक्ती मिळते हरिनामाने, पण अपराध वैष्णव अपराध झाला तर त्याला क्षमा नाही. बाय मिस्टेक झालं त्याला पाप म्हणतात. म्हणजे अज्ञानामुळे पाप होतंय आणि जाणून बुजून अपराध होतो. आणि इतर अपराध झाले तर हरिनामाने त्याला मुक्ती भेटू शकते, पण हरिनामाप्रती अपराध झाला तर त्यापासून आपल्याला मुक्ती किंवा नाही भेटू शकत त्या अपराधाच. भक्तीमध्ये आल्यावर आपण जे पण काही पाप करतो ते अपराध म्हणून लागतात. नाही, एक्झॅक्टली नाही, असं नाही. म्हणजे पुढे चालून ते एक अपराध घडतील, पण सध्या लगेच नाही बनत ते लगेच अपराध. ऍक्च्युली काय आहे, म्हणजे 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यामध्ये. पाप म्हणजे काय, भौतिक स्तरावर जे घडतं त्याला पाप म्हणलं जातं. खास करून ते पाप म्हणजे काय, की आपण भगवंताच्या नियमाचं उल्लंघन करणे हे पाप आहे. की त्या पापानं काय होईल, पाप केल्यानं काय होईल, की जसं एखाद्या आपल्याला खास करून सांगितलं प्रभुपादांनी 4 जे नियम आहेत, 4 आपण नियम, ते नियम पालन करत नाही, तर मग काय होईल, पाप होईल. आणि मग पाप झाल्यानं काय होईल, की आपली भक्ती कमी होईल. पण अपराध झाल्यानं काय होतील, की आपली भक्तीच आपली भक्तीची स्पीड कमी होईल. म्हणजे आपण जे भक्तीमध्ये एवढ्या फास्ट चाललो होतो, ती स्पीड एकदम कमी होईल. पण अपराध म्हणजे काय, की हे आध्यात्मिक स्तरावर आहे, हे भौतिक स्तरावर नाहीये. कारण पाप हे भौतिक जगाच्या लोकांशी आपण काही घडलं तर पाप होत आहे. भक्तांशी किंवा भगवंताशी जर काही घडलं तर ते अपराध होऊन जातात. त्यामुळे अपराध हे खूप म्हणजे कठोर सांगितलेले आहेत. ज्याने काय होईल, आपलं चोकअप होऊन जाईल. जसं घरामध्ये बेसिन असतं ना, बेसिन, तर बेसिनमध्ये काय कधी कधी चोकअप होऊन जातं. चोकअप होऊन जातं, काय होतं, ते पाणी जात नाही खाली. तर त्याचप्रमाणे आपलं जे भक्तिलता बीज आहे ते चोकअप होऊन जाते अपराध झाल्यामुळं. पाप झाल्यामुळं त्याचं वाढ कमी होईल, पण अपराध झाल्यानं त्याचं पुढे जाणारच नाही अशी गती आहे. त्यामुळे ऍक्च्युअली अपराध हे खूप महत्वाचे आहेत. आणि एवढं सगळं आपण डिस्कस करत आहे, एवढं सगळं आपण महत्व समजत आहेत, हे सगळं ह्याच्यावर आधारित आहे. त्यामुळे आपण अपराध होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, अपराध करू नका आणि नामस्मरण करा, किंवा नामस्मरण करा आणि अपराध करू नका, 2 गोष्टी. तर मग तुम्ही भक्तीमध्ये एकदम आरामात तुम्ही म्हणजे उड्या म्हणजे फास्ट जाऊ शकता, असं आहे. तर त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं भागवताच्या पुढचं वाचन करायचंय. प्रभूजी एक विचारू? हा, प्रभूजी, जसं तुम्ही म्हटलं की आधी आपण ना तत्व जाणून घेतलं पाहिजे आणि नंतर लीला. तर हे हा. एकदा परत समजून सांगा ना, की तत्व का आधी जाणून घ्यायचं? जे सहजिया नाही होऊ शकणार. हा, मी सांगितलं ना, की बऱ्याच वेळेस लोक आता 10व्या स्कंदावर चर्चा करतात. भगवंताच्या लीलेचं ऑफकोर्स ते आपण शुद्ध करणार आहेत, पण सांगणारा व्यक्ती शुद्ध नाहीये. त्यामुळे आणखी आपल्याला त्याच्याबद्दल योग्य भाव कळणार नाही. त्यासाठी तत्व महत्वाचं आहे. तत्व म्हणजे काय, कारण आपण नवोदित भक्त आहे, म्हणजे आपण भक्तीमध्ये आलेलो आहोत, पण भगवंताचे तत्व आपल्याला माहित नाहीये. भगवंत कसे भगवंत आहेत आणि भगवंत या जगाची संबंध कसा आहे, तर तत्वतः आपण जाणलं पाहिजे. त्यामुळं गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलं, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुना. तर भगवंताचं फक्त जन्म आणि कर्म जाणायचं म्हणजे संपलं नाहीये, त्यात फक्त लीला झाल्या. पण ते भगवंत खरेच कसे आहेत, त्यांच्या शक्ती काय आहेत, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंचं जे प्रभुपादांनी पुस्तक लिहिलं आहे ना, खास करून टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य महाप्रभूंचे शिक्षा, तर त्या शिक्षेमध्ये तत्व दिलेलं आहे. ते तत्व आपण समजलं पाहिजे पहिले, आणि त्यानंतर मग हळूहळू लीला पण. असं म्हणत नाही की मी लीला नाही ऐकायच्या, पण लीलेचं पण श्रवण करायचं आहे, पण तत्व पहिले समजून घेतलं पाहिजे.
साइड बाय साइड आपण लीला पण श्रवण करू. प्रभुपादांनी पण जे कृष्ण पुस्तक दिलंय ना, त्यामध्ये लीला तर आहेतच, कारण तो पुस्तक म्हणजे कृष्णाच्या लीला आहेत, पूर्ण कृष्णाचं जीवन चरित्र आहे. पण लीलाद्वारे आपल्याला तत्व पण समजून सांगितलंय मध्ये मध्ये, कशा प्रकारे आपण सहा आपल्याला अनर्थ आहेत, त्या अनर्थाला कसं आपण आपल्याला शुद्ध करायचं आहे. प्रत्येक जो राक्षस आहे किंवा प्रत्येक जो ज्याला आपण कृष्णाने मारलं, तो प्रत्येक जण काही ना काहीतरी एक अनर्थ आपल्याला प्रकट करत आहे. त्यामुळे या अनर्थाबद्दल समजणं आणि त्याला स्वच्छ करण्याची किंवा शुद्ध करण्याची, मारून टाकण्याची आपली जी हे आहे ती आपण वृद्धिगत करणं, तर त्यासाठी कृष्णलीलेमध्ये पण प्रभुपादांनी एवढं सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पण समन्वय आपण करायचा आहे, लीला आणि तत्व. हरे कृष्ण. येस प्रशांत प्रो. संतुष्ट प्रभुजी वाटतं. हे वाचू का? हो वाटतं. श्रीमद भागवत पुराणाच्या आरंभी असे म्हटले आहे की, कोण वाचते? वाच. तुम्हालाच सांगितलं प्रभुजी. वाचू का प्रभुजी? वाचा हो वाचा वाचा प्रभुजी. ना. श्रीमद भागवत पुराणाच्या आरंभी असे म्हटले आहे की, जोपर्यंत आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना अगदी केर कचऱ्या समान समजून फेकून देत नाही, तोपर्यंत आपण श्रीमद भागवताचा खरा अर्थ समजू शकत नाही. भागवताचा एकमेव विषय म्हणजे भक्तिमय सेवा. जो मनुष्य वैराग्य वृत्तीने श्रीमद भागवताचे अध्ययन करतो, तोच केवळ दशम स्कंदामध्ये वर्णित असलेल्या कृष्ण लीला समजू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे श्रीमद भागवताविषयी स्वाभाविक आकर्षण उदित झाल्याविना एखाद्याने रासलीलेसारखे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. श्रीमद भागवत जसे आहे तसे आस्वादन करण्यासाठी एखाद्याने शुद्ध भक्तीमध्ये स्थित असणे आवश्यक आहे. रूप गोस्वामी कृत पूर्वी सांगितलेल्या 2 श्लोकांमध्ये त्यांनी काही अलंकाराची योजना केलेली आहे, ज्यामध्ये प्रत्यक्षपणे भौतिक समाजाची संगत, मैत्री आणि प्रेम याची निंदा करण्यात आली आहे. लोकांना सर्वसाधारणपणे समाज, मैत्री आणि प्रेम यांच्याविषयी आकर्षण असते आणि या भौतिक प्रदूषणांना विकसित करण्यासाठी ते अनेकविध उपाय आणि कठोर परिश्रम करीत असतात. परंतु राधा कृष्ण यांच्या श्री विग्रहांचे दर्शन केल्यावर अशा प्रकारचे भौतिक संबंध पूर्णपणे संपुष्टात येत असतात. रूप गोस्वामींनी या श्लोकाची अशी विशिष्ट रूपाने रचना केली आहे की त्यामुळे असे प्रतीत होते की ते भौतिक संगतीत केलेली मैत्री आणि प्रेम यांची स्तुती करीत आहेत आणि श्रीमूर्ती किंवा गोविंदांचे दर्शन घेणे याची निंदा करीत आहेत. या अलंकारामध्ये असे भासते की ज्या गोष्टींची स्तुती केली आहे त्यांची खरी निंदा केली आहे आणि ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्यांची स्तुती केली जात आहे. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे की जर एखाद्याला भौतिक मैत्री, प्रेम आणि समाज या सर्व अनर्थांचे विस्मरण करावयाचे असेल तर त्याने गोविंदांच्या विग्रहांचे दर्शन केलेच पाहिजे. वाचू पुढे. वाचा. श्री रूप गोस्वामींनी अशाच प्रकारे दिव्य कृष्ण कथेचे वर्णन केलेले आहे. एक भक्त एकदा म्हणाला की किती आश्चर्याची गोष्ट आहे की नेत्रातून सतत अश्रुधारा वाहत असताना ज्यावेळी मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे दर्शन घेतले त्यावेळी माझे संपूर्ण शरीर पुलकित झाले. त्यामुळे माझी दैनंदिन भौतिक कर्तव्य करताना मी अयशस्वी ठरत आहे. त्यांचे एकदा दर्शन झाल्यामुळे मी आता शांतपणे घरी राहूच शकत नाही. सदैव त्यांच्या सहवासात राहावे हीच आता माझी एकमेव इच्छा आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण जर शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्या इतपत भाग्यवान ठरलो तर आपण त्यांच्याकडून श्रीकृष्णांविषयी श्रवण करावे, त्यांच्याविषयी ज्ञान संपादन करावे किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याविषयी उत्कंठित व्हावे.
महामंत्राचे तर इथे सांगत आहे कशा प्रकारे इथे आपण बघतोय प्रभुपाद बघा किती उत्साहानं आणि किती म्हणजे कशा प्रकारे त्यांनी त्यांचे भक्त होते ते एवढे पैसे कमवणारे भक्त होते पण आता हे बघतोय आपण एकदम साधा त्याग पुन्हा त्याचबरोबर त्यांची केशभूषा त्याचं राहणीमान हे पाचशे देशातले भक्त आहेत पण किती आनंदानं ते भागवत ऐकतायत किती आनंद प्रभुपादांचं वाक्य ऐकण्यामध्ये ते रुची घेत आहेत तर त्यासाठी इथं सांगितलंय कशा प्रकारे आपण जेव्हा शुद्ध भक्ताच्या संगतीत येण्या इतपत भाग्यवान ठरतो तर आपण त्यांच्याकडून भगवंताबद्दल ऐकणे भगवंताचं लीलाचं श्रवण करणे हे खूप महत्वाचं आहे इथं आपण बघतोय चैतन्य महाप्रभू कोण आहे माहिती कोणी सांगू शकतं का चैतन्य लीलेमध्ये सनातन गोस्वामी नाही 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 चैतन्य महाप्रभू कोण आहे भगवान एक एक मला कळालं नाही काय म्हणलं कोण प्रश्न काय प्रभूजी परत विचारा नाही हे फोटो मध्ये कोण आहे म्हणलं चैतन्य महाप्रभूंशी कुणाशी भेट झाली होती रघुनाथ दास गोस्वामी नाही रघुनाथ गोस्वामी पहिले नित्यानंद पुन्हा भेटले त्याच्यानंतर त्यांनी येऊन नंतर मग समर्पण केलं चैतन्य महाप्रभूंनी त्यांनी गळा भेट केलीये मागे त्या व्यक्तीचे त्यांचे हे होते लोक त्यांना खूप आश्चर्य वाटलं अरे हा तर संन्यासी आहे हा तर म्हणजे सगळं सोडून आलेला आहे आणि याती म्हणलं जातं आणि हा तर आमचा जो व्यक्ती आहे आमचा जो मालक आहे तो तर एक गव्हर्नर आहे आणि तो एवढा सगळा प्रांत पकडतो तर हा तर एकदम गृहस्थ आहे आणि हा तर संन्यासी आहे आणि ह्यांनी दोघांची गळाभेट कस काय झालीये आणि हा तर एकदम म्हणजे विषयी आहे कारण विषय म्हणजे भौतिक जगात राहतो विषयी आहे आणि तो तर संन्यासी आहे असं कसं काय त्यामुळे त्या लोकांना खूप हे वाटायला लागलं त्यामुळे लगेच चैतन्य महाप्रभू म्हणे आता राहू द्या म्हणे आपण नंतर संध्याकाळी भेटू कारण हे लोक आहेत ते खूप वेगळ्याच भावनेनं ते बघतील आपल्याकडे त्यामुळे मग चैतन्य महाप्रभूंनी म्हणले आपण संध्याकाळी भेटू तर कोण आहे कुणाला कळालं रामानंद राय प्रभूजी रामानंद राय बरोबर तर रामानंद राय होते त्यांनी म्हणले की आपण संध्याकाळी भेटू कारण हे लोकांना म्हणजे घृणा होत आहे आणि ते वेगळ्याच भावनेने आपल्याकडे बघत आहे तर ऍक्च्युली भक्तीमध्ये वर्ण आणि आश्रम ह्याला निश्च स्थान दिलेलं आहे म्हणजे काही उच्च स्थान दिलेलं नाहीये त्यामुळे इथे बघतोय आपण रामानंद राय तर ही विशाखा आहेत आणि चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण राधाराणीच्या भावामध्ये आलेले आहेत तर आपण बघित जसं मी सजातीय म्हटलं होतं ना 3 गोष्टी संघ कसा असला पाहिजे भक्तांचा संघ कसा असला पाहिजे वरचढ भक्ती करणाऱ्या संघ तीन गोष्टी मी सांगितल्या सजातीय स्निग्ध आणि सत्वर सजातीय जसं इथं सजातीय म्हणजे चैतन्य महाप्रभू आणि इथं रामानंद राय बघितलं ना हे दोघं सजातीय आहे जर बाहेरच्या दृष्टीने बघितलं तर हा तर एक गृहस्थ आहे आणि हा तर संन्यासी आहे हा तर विषयी आहे आणि हा तर एकदम म्हणजे पूर्ण सोडलेलं आहे सगळं आणि हा गव्हर्नर आहे रामानंद राय गव्हर्नर होते पूर्ण प्रांताचे जे चेन्नई म्हणजे जे दक्षिण भारत जे आहे तो प्रांत ते सगळे गव्हर्नर होते एवढा मोठा पोस्ट होता त्यांचा आणि चैतन्य महाप्रभूंचा मध्ये काहीच पोस्ट नाहीये पण सजातीय होते म्हणजे बाहेरच्या लोकांना आता हे मागचे लोक आहेत ते विजातीय आहेत कारण त्यांना आणि ह्यांची फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होत नाहीये
त्यांचं भावना, त्यांची विचार करण्याची जी हे आहे, ती आणि चैतन्य महाप्रभू किंवा रामानंदाची जी मनोभावना आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे ते विजातीय झाले. पण चैतन्य महाप्रभू आणि रामानंद सजातीय झाले अशा प्रकारे. तर त्यासाठी अ, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी स्निग्ध सांगितलं स्निग्ध. स्निग्ध म्हणजे खूप म्हणजे दृढ म्हणजे आसक्ती किंवा एकमेकाला मैत्री करण्याची, एकमेकाला मदत करण्याची भावना आणि ते ओके आहेत. म्हणजे जसं आता म्हणजे स्वीकारतात आपण जरी कुणाची काही कमी असतील, कुणी काही म्हणजे कशामध्ये मोठा आहे, कुणी कशामध्ये छोटा आहे, कुणी कशामध्ये खूप पारंगत आहे, कुणी कशामध्ये पारंगत नाही. पण तरी पण ते एकमेकाला स्वीकारतात. जसं नित्यानंद प्रभू आणि अद्वैताचार्य यांची खूप मैत्री होती. स्निग्ध होते ते एकदम. किंवा खास करून स्वरूप दामोदर गोस्वामी आणि पुंडरीक विद्यानिधी किंवा सार्वभौम भट्टाचार्य आणि रामानंद राय. तर हे सर्व खूप प्रेममय मैत्री अशी. तर त्यामुळे इथे सांगितलंय भक्तांचा संघ कसा असला पाहिजे, जो आपल्याला भक्तीमध्ये वाढ होईल. जसं इथे आपण बघतोय कशाप्रकारे प्रभुपाद आणि त्यांचे सगळे शिष्य. तर प्रभुपादांच्या संघामुळे एवढ्या त्यांचे म्हणजे बघा ना इथे सगळे भारतीय कोण दिसतच नाही. सगळे पाश्चात्य देशातले लोक आहेत. पण त्यांनी एवढं सगळं सोडून त्यांना इथेच प्रभुपाद लिहितात इथं जेव्हा कोणी भाग्यवान बनतं भक्ताच्या संघाने तर त्याला लगेच तो आतुर होतो ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी. तर अशा प्रकारे भक्तांच्या संघाद्वारे आपल्यामध्ये भाव भक्ती निर्माण होऊ शकते. खास करून 2 गोष्टी सांगितल्यात, समुत्कंठा आणि अव्यर्थ कालत्वम. भावभक्तीच्या 2 लक्षणं सांगितलेत. समुत्कंठा म्हणजे खूप आतुरता म्हणजे एकदम भयानक आतुरता. म्हणजे त्यांना भक्ती वाढ करण्याची खूप आतुरता आहे, खूप उत्सुकता आहे ते, ईगर म्हणजे उत्सुक आहेत ते. आणि दुसरं म्हणजे अव्यर्थ कालत्वम. 1 मिनिट, 1 सेकंद पण वायाला घालवणार नाही. तर सांगतात जर भक्तांना बघितल्यावर जर एवढं तुम्हाला साक्षात्कार होत असतील तर आपण जर भक्तांचा सेवा केली तर आपण कितीतरी प्रगती करू शकतो भक्तीमध्ये. तर त्यामुळे सांगितलंय. आणि त्यानंतर कशा प्रकारे नाव खास करून चॅन्टिंग द नेम ऑफ गॉड नाम संकीर्तन बद्दल सांगितलेलं आहे. तर प्रभूजी कोणतरी आणखी वाचायचंय? प्राजक्त माते वाचा. महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन. प्राजक्त माते प्रभूजी मी वाचू का? हा वाचा. महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन या संबंधी असे म्हटले आहे की नारद मुनी सतत भगवान श्रीकृष्णांचे गुणगान करीत असतात आणि साधू संतांना त्यांच्या वीणेचे स्वर ऐकू येतात. आता ते स्वर माझ्या कानात प्रविष्ट झाल्यामुळे मला भगवंतांच्या उपस्थितीचा अनुभव होत आहे. हळूहळू माझी भौतिक सुखासक्ती पूर्णपणे निघून जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा श्री रूप गोस्वामी मथुरा मंडळाचे वर्णन करतात. यमुनेच्या किनारी उभे असलेली भगवंतांची प्रतिमा माझ्या स्मृतीपटलावर कोरलेली आहे. कदंब वृक्षाच्या उद्यानात अनेक पक्षी कलरव करीत आहेत. असे ते दृश्य किती सुंदर आहे. स्मृतीपटलावरील ही प्रतिबिंबे मला सतत सौंदर्य आणि आनंदाचा दिव्य साक्षात्कार देत आहे. मथुरा मंडळ आणि वृंदावन यांचे श्री रूप गोस्वामींनी जे वर्णन केले आहे त्या भावनेचा अनुभव अभक्तांनाही येऊ शकतो. यमुना नदीच्या किनारी असलेले 84 कोशाचे मथुरा मंडळ हे लीलास्थळ इतके सुंदर आहे की एकदा जर कोणी या ठिकाणी गेला तर पुन्हा त्याला प्राकृत जगतात परतण्याची इच्छा होणार नाही. श्री रूप गोस्वामींनी मथुरा आणि वृंदावन यांचे केलेले वर्णन म्हणजे त्यांचे साक्षात्कारी वर्णन होय. ही सर्व वर्णने सिद्ध करतात की मथुरा आणि वृंदावन
यांची स्थिती दिव्य आहे. अन्यथा या ठिकाणी आपल्या दिव्य भावना उदित होण्याची काहीच शक्यता नसते. मनुष्याने मथुरा आणि वृंदावनात प्रवेश करताच अगदी त्वरित आणि न चुकता त्याच्या अंतःकरणात या दिव्य भावना उदयास येत आहेत. भक्तिमय सेवेची ही वर्णने वाचताना कोणाचा असा आग्रह होऊ शकतो की भक्ती मार्गाच्या ग्रह परिणामांचे वर्णन करताना काहीशी अतिशयोक्ती करण्यात आलेली आहे. परंतु वास्तविकपणे यामध्ये काहीच अतिशयोक्ती नाही. वैदिक शास्त्रात अशी प्रमाणे आहेत की काही भक्तांना अशा प्रकारच्या संगतीमुळे त्वरित लाभ प्राप्ती झालेले आहे. अर्थात एवढे मात्र खरे की असे सर्वांच्याच बाबतीत घडू शकत नाही. उदाहरणार्थ केवळ मंदिरातील धुपाचा सुगंध घेऊन 4 कुमार त्वरित भक्त झाले. बिल्वमंगल बिल्वमंगल ठाकूरांनी श्रीकृष्णाविषयी केवळ श्रवण केले आणि त्यामुळे त्यांनी वेश्येचा संग त्वरित सोडून दिला. त्यानंतर ते वृंदावन आणि मथुरा येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी एक सिद्ध वैष्णव म्हणून ख्याती मिळवली. तेव्हा या कथनांमध्ये मुळीच अतिशयोक्ती नाही. तसेच या दंतकथा नाहीत. ही कथने वास्तविक सत्य आहेत, परंतु काही भक्तांच्या बाबतीत ती खरी ठरतात आणि ती सर्व लोकांना लागू होत नाही. अशी कथने अतिशयोक्ती वाटली तरी देखील एखाद्याने या वर्णनांचा जसा आहे तसा स्वीकार करावा, जेणेकरून तो आपले लक्ष क्षणभंगूर भौतिक सौंदर्यापासून दूर करून कृष्ण भावनेच्या नित्य सौंदर्याकडे आकर्षित होऊ शकेल. जी व्यक्ती कृष्ण भावनेशी निगडीत आहे तिच्याकरता वरील परिणाम कधीही अस्वाभाविक ठरत नाहीत. हरे कृष्ण. हा आणखी एक दुसरं होतं? कोणतरी दुसरे वाचव. 2 पॅराग्राफ राहिले शेवटचे. वाचू का? हो. हरे कृष्ण. काही विद्वान असा वाद घालतात की वर्णाश्रम पद्धतीच्या तत्वांचे पालन केल्यावर एखादा मनुष्य सहजच भक्तिमय सेवेच्या सिद्धींना प्राप्त करू शकतो. परंतु महान आचार्यांच्या मते हा वाद स्वीकारला जाऊ शकत नाही. भगवान चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा या कल्पनेचे खंडन केले होते. ज्यावेळी ते रामानंद रायांसमवेत भक्तिमय सेवेच्या क्रमशः होणाऱ्या विकासाबद्दल चर्चा करीत होते, त्यावेळी रामानंद रायांनी वर्णाश्रम धर्माचे महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताच चैतन्य महाप्रभूंनी त्या कल्पनेला अस्वीकृत केले होते. महाप्रभूंच्या मते वर्णाश्रम पद्धतीतील विकास हा केवळ बाह्य स्वरूपाचा आहे. त्याही पेक्षा हे श्रेष्ठ तत्व आहे. भगवद्गीतेत देखील भगवान श्रीकृष्णांनी असे म्हटले आहे की मनुष्याने इतर सर्व धर्मांचा त्याग करावा आणि केवळ कृष्ण भावनामृत पद्धतीचा अंगीकार करावा. त्यामुळे तो मनुष्य जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकेल. श्रीमद भागवतातील 11.20.9 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, जोपर्यंत मनुष्याच्या ठायी माझ्या लीला श्रवण करण्यासंबंधी स्वाभाविक रती निर्माण होत नाही, तोपर्यंतच त्याने वर्णाश्रम पद्धतीचा अंगीकार करावा. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वर्णाश्रम पद्धत म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी निर्दिष्ट करण्यात आलेली विधी होत. ज्यांनी कृष्ण भावना विकसित केलेली नाही अशा लोकांकरिता या सर्व गोष्टी नेमलेल्या आहेत. वस्तुतः शास्त्रांमध्ये या सर्व पद्धती एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावनेपर्यंत उन्नत करण्यासाठीच योजलेल्या आहेत. तथापि ज्याने पूर्वी श्रीकृष्णांविषयी स्वाभाविक आसक्ती विकसित केलेली आहे, त्याला या शास्त्रोक्त नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे आपण ते बघतोय चैतन्य महाप्रभूंनी कसं संकीर्तन चालू केलं, त्याचप्रमाणे प्रभुपाद आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी कशा प्रकारे त्याला पुढे चालू ठेवले आणि आज पण ते नाम संकीर्तन केलं जात आहे. तर त्याची सुरुवात जे बघतो आपण नारद मुनींनी केली होती. नारद मुनी बाजाय विना राधिका रमण नामे. कशा प्रकारे ते भगवंताचं नाव घेत कीर्तन करत सगळीकडे फिरतात. तर सांगितलंय कशा प्रकारे या भगवंताचं नाव घेतल्यानं काय होतंय, तर भौतिक आसक्ती, जी भौतिक इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्याची जी आहे इच्छा, तर ती नष्ट होते आणि त्यामुळे विरक्ती त्याला म्हटलं जातं. तर हे भावभक्तीचं एक लक्षण आहे. रूप गोस्वामी सांगतात हे भगवंताचं कीर्तन जे आहे ना, तर ते आपल्याला या भावभक्तीला प्रकट करण्यामध्ये खूप मदत करतं आणि त्यामुळे कीर्तनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपले वेगवेगळे कीर्तनकार येतात. तर कीर्तन पण ऍक्च्युली
आपण जे काही करतो ते भगवंताला प्रसन्न झाले. सवय पुंसाम पर्व धर्मो येतो भक्तिर्दक्ष अहेतुकी आपला ही आत्मा सुप्रसिद्ध ती. भगवंताला जेव्हा आपण प्रसन्न करतो तेव्हा ऍक्च्युली आपले खरे इंद्रिय आपण शुद्ध होतात आणि आपल्याला आनंद मिळू शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना असं नाही का कीर्तनी आहे म्हणजे आपण लोक किती माझ्याकडे आकर्षित होतील त्यासाठी आपण कीर्तन करायचे. भगवंत कीर्तन करायचं भगवंता प्रसन्नसाठी. या भावनेनं करायचं. आणि शेवटचं जे 64व आहे तर कशा प्रकारे मंडलवास, मथुरा मंडल. तर कशा प्रकारे मथुरेमध्ये भगवत धामामध्ये वास याबद्दल पण खूप सुंदर त्याने सांगितलेलं आहे. प्रभुपादांनी याच्यामध्ये लिहिलं पण. तर कशा प्रकारे वृंदावन धामामध्ये आपण बघतो कशा प्रकारे यमुना त्याचबरोबर मधमाशी आणि देवी देवता हे सर्व भगवंताच्या सेवेसाठी आतुर आहेत. तसं जेव्हा भगवंत जात आहेत कृष्ण बलराम आणि बाकी सगळे त्यांचे मित्र जाता जाता जेव्हा जंगल लागतं तेव्हा झाडं खाली वागतात, त्यांच्या फांद्या खाली देतात जेणेकरून ते फळ घेतील. आणि त्याचे पानं बलरामजी म्हणतात कृष्ण भैया तुम्ही हे पानं तुमच्या ह्याच्या पगडीवर लावा म्हणे, तुम्ही डेकोरेशन करा. तर त्यामुळं वेगवेगळे गोप त्यांच्या ते झाडाची पानं झाडाची फुलं त्यांना ते सजवतात. अशा प्रकारे झाड किंवा यमुना नदी पण जेव्हा यमुना खूप यमराजाची बहीण आहे, खूप जोरात वाहते. पण जेव्हा त्यांची दर्शन होतं कृष्ण आणि बलरामचं तेव्हा ते एकदम संत होऊन जाते. आणि कधी कधी ते मग एखादं कमळाचं फूल भगवंताच्या चरणाशी अर्पण करतात. तर यमुना नंतर मधमाशी कशा प्रकारे मध पकडण्यासाठी खूप आतुर असतात. पण जेव्हा ते बघतात कृष्ण आणि बलराम आणि त्यांच्या गळ्यात हार आहे तर त्या मध तिकडचं ते पूर्ण कमळाचं फूल असेल कुठं फूल असेल सोडून देतात आणि लगेच येऊन भगवंताच्या हारावर जाऊन बसतात. आणि ज्यामुळे मग त्या नेहमी भगवंताच्या संघामध्ये राहतात. आणि देवी देवता पण जेव्हा बघतात अरे हे खूप सुंदर लीला झाल्यात, कृष्ण लीला चाललेल्या आहेत, तेव्हा त्यांना पण वाटतं की आपण पण त्या लीलेमध्ये सहभागी व्हावं. मग ते पण एक छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण बघितलं तर प्रेमांजनचुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्यामसुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर अशा प्रकारे आपण बघतो की प्रत्येक जण भगवंताच्या लीलेमध्ये भाग घेण्यामध्ये भगवंताची सेवा करण्यामध्ये आतुर आहे आणि त्यांना खूप आसक्ती आहे. तर आपल्यालाही आपण जेव्हा आपण भगवंताच्या खास करून भक्तांचा संग करतो जे एकदम खूप म्हणजे भगवंताची हे करण्यासाठी सेवा करण्यासाठी भगवंताच्या इच्छा पूर्ती करण्यासाठी रत असतात त्यांच्या संघामध्ये आपल्याला पण फायदा होतो. शेवटचा एक श्लोक म्हणून आपण विराम देऊया आजचा श्लोक. तर इत्थं सतां ब्रह्म सुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेन साकं विज्रौः कृतपुण्यपुञ्जः. तर हा खूप सुंदर प्रार्थना आहे. कशा प्रकारे जेव्हा गोपाज जे आपले जे सवंगडी आहेत भगवंताची सवंगडी त्यांची किती महानता आहे त्याच्याबद्दल सांगितले. सुखदेव गोस्वामी महाराज परीक्षेने सांगतात कशा प्रकारे त्यांनी सांगितलंय इत्थं सतां ब्रह्म सुखानुभूत्या. अशा प्रकारे जे खास करून भगवंताचे जे मित्र आहेत तर ते भगवंताबरोबर खेळायचे आणि ज्या प्रकारे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना ब्रह्मनमध्ये विलीन व्हायची इच्छा आहे. पण आपले भक्त आहेत तर ते कधी कधी भगवंताच्या अंगावर चढतात, कधी कधी त्यांचं उष्ट भगवंताला देतात. पण हे सगळं आपल्या वैदिक साधना भक्तीद्वारे तर आपला अपराध होऊन जातो. पण त्यांची जी भावभक्ती आहे त्यांची मैत्री सख्य भावामध्ये ते सगळं करतायत त्यामुळे त्याच्यामध्ये अपराध नाहीये. तर भगवंत या दास्य भावामध्ये
दास्यं गतानां परदैवतेन. सांगितले कशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांसाठी त्यांची सेवा भावना स्वीकारतात आणि म्हणजे जरी ते सामान्यातले सामान्य मुलं असतील, पण तरी पण भगवंताचे आज मित्र बनलेले आहेत. तर कारण हे खूप जीवनाच्या त्यांनी म्हणजे त्यांच्या जे चांगले कर्म झालेले आहेत खास करून, तर त्या सुकृतीमुळे त्यांना एवढं मिळालेलं आहे. तर आज त्यांना भगवंताची एवढी घनिष्ठ संबंध मैत्री भावामध्ये बनलेले आहेत. त्यामुळं ते सांगतायत की हे खूप मोठं भाग्य आहे त्यांचं. अशा प्रकारे आपल्याला साधना भक्तीद्वारे आपल्याला वाढत आपल्याला भावभक्ती, प्रेमभक्ती आपल्याला प्राप्त करायची आहे. तर त्यासाठी एकच शेवट आपण लक्षात ठेवायचं आहे, निष्कपट भावना, निरपराध भावना या भावनेद्वारे आपण भक्ती करत राहायचंय आणि दाखवायसाठी काही करायचं नाहीये. आपण प्रामाणिकतेनं भक्ती केली, प्रामाणिकतेनं आपण भगवंताला खुश करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण ज्या पराकोष्ट आहे, खास करून भावभक्ती आणि प्रेमभक्ती, त्याला आपण प्राप्त करू शकतो. जसं झाड म्हणजे तोडलेलं लाकूड आहे. त्या लाकडाने आपण जाळ लावला तर खूप मोठा जाळ लागू शकतो. पण तेच लाकूड जर भिजलं पाण्याने किंवा पावसानं, तर ते कोरडं नसेल, तर मग त्याचा धूर होऊन जाईल फक्त. आग नाही येणार. त्याचप्रमाणे भक्ती करताना पण जर आपण अपराध सहित भक्ती केली, योग्य भावनेने भक्ती नाही केली, तर आपल्याला पण पूर्ण त्याचा परिणाम भेटणार नाही. त्यासाठी हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. याच निमित्ताने 64 अंगाची वर्णन रूप गोस्वामी आपल्याला करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्री रूप गोस्वामी पाद की जय. भक्ति समूह सिंधु की जय. गौर भक्त वृंद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद.